नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आठवीच्या विज्ञानाचा 6वा धडा सुरू करणार आहोत. तो म्हणजे द्रव्यांचे संघटन. आता हे मागच्या चॅप्टरमध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण 5वा चॅप्टर बघितला. आता या लेक्चरमध्ये आपण द्रव्याचे संघटन हा धडा काय करणार आहोत, सुरू करणार आहोत. ओके, चला मग आता थोडे आठवा. याच्यामध्ये बघा, द्रव्याच्या विविध अवस्था कोणत्या. ओके, आता द्रव्याच्या विविध अवस्था कोणत्या पाहायला भेटतात आपल्याला त्या ठिकाणी. ओके, कोणते कोणते पाहायला भेटतात आपल्याला? स्थायू, द्रव, वायू. ओके, परत नंतर बघा, बर्फ, पाणी व वाफ यांच्यातील फरक सांगा. आता बर्फाचा जर विचार जर केला, आता बर्फ म्हणजेच काय की नॉर्मली समजा बर्फाचा काय म्हणजेच काय की खडा आहे. आता बर्फाचा खडा कसा असतो? एकदम स्थायू अवस्थेत असतो. परत नंतर पाणी. ओके, पाण्याचा जर विचार जर केला तर पाणी हे कसं असतं? एकदम द्रव अवस्थेमध्ये. आणि परत नंतर वाफ म्हणजेच काय की नॉर्मली एकदम म्हणजेच काय की वाफेच्या फॉर्ममध्ये तो आपल्याला खावते त्या ठिकाणी पाहायला भेटते. ओके, म्हणजेच काय की वायूच्या फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला भेटते. मग बघा, द्रव्याच्या लहानात लहान कणांना काय म्हणतात? द्रव्याच्या लहानात लहान कणांना काय म्हणतात? अणू म्हणतात. काय म्हणतात? अणू म्हणतात. आणि द्रव्याचे प्रकार कोणकोणते आहेत? तर द्रव्याचे स्थायू, द्रव आणि वायू हेच त्याचे काय त्या ठिकाणी प्रकार आहेत. ओके, बघा, मागील इयत्तांमध्ये आपण पाहिले की आपल्या सभोवती दिसणाऱ्या तसेच दृष्टीला दिसू न शकणाऱ्या सर्व वस्तू कोणत्या तरी द्रव्यापासून बनलेल्या असतात. म्हणजेच काय की नॉर्मली या म्हणजेच काय की पृथ्वीवरती किंवा नॉर्मली जे काही गोष्टी इथं बनलेल्या आहेत किंवा युनिव्हर्समध्ये सगळ्या काही गोष्टी बनलेल्या आहेत कोणत्या ना कोणत्या तरी म्हणजेच काय की द्रव्यानं बनलेल्या असतात. ओके, ते आपल्याला त्या दृष्टीने दिसू किंवा न दिसू. ओके, मग बघा, आता द्रव्याचे 3 गटात वर्गीकरण करा. आता या ठिकाणी बघा, आता 3 गटामध्ये कोणतं? स्थायू, द्रव, वायू. आता मला सांगा, शीतपेय म्हणजेच काय की आपण जे काय पितो कशामध्ये येणार? ते द्रव्यामध्ये. हवा कशामध्ये येईल? वायूमध्ये. सरबत कशात येईल? द्रव्यात. माती कशात येईल? स्थायू. पाणी द्रव. लाकूड स्थायू. सिमेंट स्थायू. परत नंतर बघा, वरील वर्गीकरणासाठी निकष म्हणून वापरलेल्या द्रव्याच्या अवस्था कोणकोणत्या घेतल्या आपण? स्थायू, द्रव, वायू ह्या 3 अवस्था त्या ठिकाणी आपण घेतल्या. ओके, मग बघा नेक्स्ट. आता हे थोडंसं करून पहा म्हणतंय की एक रुंद तोंडाच्या पारदर्शी प्लास्टिकच्या बाटलीमध्ये मोहरीचे दाणे घ्या. ओके, काय घेतले या ठिकाणी बघा, याच्यामध्ये एक बॉटल घेतली. परत नंतर या ठिकाणी काय केले? त्याच्यामध्ये हे मोहरीचे दाणे काय केले? टाकलेले आहेत. ओके, घ्या. मोठ्या फुग्याच्या तोंडावर रबराच्या साहाय्याने ताणून बांधा. आणि परत नंतर या ठिकाणी मोठ्या फुग्याच्या साहाय्याने रबराच्या तोंडावर काय करायचं? त्याला ताणून काय करायचे? बांधायचं आहे, जसं या ठिकाणी बांधलेलं आहे. आणि दोरा बाटलीच्या बाहेर राहील हे पहा. म्हणजेच काय की दोरा कुठे राहायला पाहिजे? बाटलीच्या बाहेर राहायला पाहिजे. दोऱ्याच्या साहाय्याने बघा, पडदा क्रमाक्रमाने हळूवार, थोड्या जोराने आणि परत नंतर खूप जोराने खालीवर करा. खालीवर करा व पुढील तक्त्यात त्याचे निरीक्षण नोंदवा. ओके, आता या ठिकाणी जर विचार जर केला तर आता पडदा म्हणजेच काय नॉर्मली पडदा खालीवर करण्याची पद्धत जर हळूवार केला तर मला सांगा, हे दाणे काय होणार आहेत? जागच्या जागीच राहणार आहेत. कसे राहणार आहेत ते? जागच्या जागी. थोड्या जोराने केले तर त्याच्यामध्ये आणखीन काय येऊ शकणार आहे? गती येईल. परत नंतर खूप जोराने केली तर आणखीन त्याच्यामध्ये काय होणार आहे? गती येणार आहे किंवा ऊर्जा येणार आहे. मग बघा, वरील प्रयोगात पडदा खालीवर करून आपण हवेमार्फत मोहरीच्या दाण्यांना बघा कमी अधिक ऊर्जा देतो. म्हणजेच काय की नॉर्मली जर आपण काय केलं? पडदा काय केला? खालीवर केला जास्त जोरानं, तर त्या ठिकाणी काय होणार आहे? जास्त म्हणजेच काय की मोहरीचे दाणे काय होणार आहेत? हलणार आहेत. मग बघा, त्यामुळे मोहरीच्या दाण्यांची जी हालचाल होताना दिसते तशीच हालचाल ओके स्थायू, द्रव, वायू या अवस्थांमध्ये द्रव्यांच्या कणांमध्ये असते. म्हणजेच काय की नॉर्मली तशीच हालचाल आपल्याला जे काही द्रव्य आहे त्यांच्या कणांमध्ये आपल्याला पाहायला भेटते. कारण की बघा, मोहरीचे दाणे आता जर इथून जर खाली काय केलं? मी फुकलं तर मला सांगा, जास्त जर फुकलं तर काय होणार आहे? त्या ठिकाणी एकदम दाणे म्हणजेच काय की इकडे तिकडे पडणार आहे. परत नंतर आणखीन कमी जोरात म्हणजे काय आणखीन कमी जर फुकलं तर काय होणार? आणखीन थोडे. आणि एकदम स्लो मध्ये फुकलं तर घालणार आहेत का ते? नाही. म्हणजेच अशीच जी काय अवस्था आहे किंवा असेच जे काय दाण्यांची जी काय हालचाल आहे तशीच काही हालचाल स्थायू, द्रव, वायू यांच्या अवस्थातील द्रव्यांच्या कणांमध्ये होत असते. मग बघा, द्रव्याच्या कणांमध्ये आंतररेणवीय आकर्षण बल कार्यरत असते. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. जे काही द्रव्याचे कण आहेत त्या द्रव्याच्या कणांमध्ये आंतररेणवीय बल काय असते? आंतररेणवीय आकर्षण बल कार्यरत असते. आणि ह्या बलाच्या क्षमतेनुसार ओके कणांच्या हालचालींचे प्रमाण ठरते. म्हणजेच काय की नॉर्मली आंतररेणवीय बल किती आहे? म्हणजे समजा आंतररेणवीय बल कसा असेल? द्रव्यामध्ये कमी असेल त्यावेळेस त्याची हालचाल कशी होणार आहे? जास्त होणार आहे. आणि आंतररेणवीय बल कसा असेल? जास्त असेल त्यावेळेस हालचाल कशी होणार आहे? कमी होणार आहे. म्हणजेच जसं की आपण आता गॅसमध्ये जर बघितलं, आता गॅसमध्ये आंतररेणवीय बल कसा असते? कमी असते. त्यामुळे त्याच्यामधले जे काही कण आहेत त्यांची हालचाल कशी होते? जास्त होते.
पण जे काय आपला दगड आहे, आता दगडामध्ये जर आपण विचार जर केला तर आंतररेणवीय बल कसं जास्त आहे म्हणून त्याच्यामधल्या कणांची हालचाल होणार आहे का? नाही, त्यांच्यामधल्या कणांची हालचाल होत नाही. बघा, या बलाच्या क्षमतेनुसार कणांच्या हालचालींचे प्रमाण ठरते. मग बघा, स्थायूंमध्ये आंतररेणवीय बल अतिशय प्रभावी असते. म्हणजेच काय, हेच आपण बघितलं, स्थायूमध्ये जे काय आंतररेणवीय बल असते ते कसं असते, एकदम जास्त असते आणि त्यामुळे स्थायूंचे कण एकमेकांच्या अगदी जवळ असतात. ओके, व ते आपापल्या ठराविक जागी स्पंद पावत असतात. म्हणजेच काय की नॉर्मली तिथंच काय पडतात, ते कंपन पावतात. त्यामुळे स्थायूंना ठराविक आकार व आकारमान प्राप्त होतात. म्हणजेच म्हणून त्या ठिकाणी स्थायू जे काय असतात त्यांना आकार आणि आकारमान काय होतो, प्राप्त होतो. तसेच उच्च घनता व असंपीडता, त्याला आपण नॉन कॉम्प्रेसिबिलिटी असं म्हणतो, हे गुणधर्म काय होतात, त्याला प्राप्त होतात. म्हणून त्या ठिकाणी आपण स्थायू कॉम्प्रेस असं दाबू शकतो का? नाही दाबू शकत. मग बघा, आता द्रव अवस्थेमध्ये आंतररेणवीय बलाची क्षमता मध्यम असते. जे काय द्रव अवस्था असते, द्रव अवस्थेमध्ये जे काय आंतररेणवीय बल जे असते कसं असते, मध्यम अवस्थेमध्ये असते. जसं की पाणी, आता पाण्याला बघा, पाण्याची हालचाल आपण करू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये जे काय अणू म्हणजेच काय की आंतररेणवीय बल आहे त्यांच्या कणामध्ये, ते कसं आहे, द्रव म्हणजेच काय की स्थायूपेक्षा कसं आहे, कमी आहे. म्हणजेच आता या ठिकाणी स्थायूचा विचार जर केला तर कणांमधील अंतर एकदम कसं असतं, एकदम छोटं कणांमधील अंतर आहे बघा. ओके, त्यामुळे त्यांना काय होत नाही, तिथं हालचाल त्यांची होत नाही. आता द्रवाचा जर विचार जर केला तर त्यांच्यामधली कणांची जी काय हालचाल म्हणजेच काही कणांमधील जागा आहे ती बघा या ठिकाणी थोडीशी जास्त आपल्याला काय होते, पाहायला भेटते. परत नंतर वायूमध्ये जर बघितले तर त्यांच्या कणांमधील जागा कशी जास्त आहे, म्हणजे एकमेकांपासून कसे आहेत, ते दूर आहेत. बघा, ते कणांना ठराविक जागी अडकवून ठेवण्या इतके प्रभावी नसेल तरी त्याचे एकत्रित गठन करण्यासाठी पुरेसे प्रभावी असते. म्हणजे जे काही द्रवामध्ये म्हणजेच काय की नॉर्मली द्रवामधली जे काही कणांची हे आहे म्हणजेच काय की नॉर्मली क्षमता आहे ती स्थायूपेक्षा कशी असते, कमी असते. पण इतकी कमी नसते की ते काय एकमेकांपासून वेगळे होतात. ओके, म्हणजेच काय, त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला काय होते, पाणी पाहायला भेटते. बघा, त्यामुळे द्रवांचे आकारमान ठराविक राहते. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली त्यामुळे काय होते, द्रवाचे आकारमान काय होते, ठराविक राहते. पण त्यांना प्रवाहिता प्राप्त होते. म्हणजेच काय की नॉर्मली जे काही द्रव असतात ते काय होतात, प्रवाही होतात. म्हणजेच काय होतात, त्या ठिकाणी वाहतात. जसं की पाणी असेल किंवा नॉर्मली दुसरं रॉकेल, पेट्रोल, डिझेल. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली प्रवाहित होतात. तसेच द्रवाचा आकार ठराविक न राहता, ओके, म्हणजे काय, धारक पात्राप्रमाणे, म्हणजेच काय की ज्या पात्रामध्ये आपण ते टाकू, ओके, त्या पात्रामध्ये काय होतात, आपल्याला ते पाहायला भेटतात. परंतु वायूंमध्ये आंतररेणवीय बल अति क्षीण असते. जे काय वायू असतात, ओके, जसं की कार्बन डायऑक्साईड असेल, ऑक्सिजन असेल. आता आपण जे काय घेतोय तो ऑक्सिजन आहे. ओके, त्याच्यामधलं आंतररेणवीय बल कसं एकदम कमी आहे. म्हणजे परंतु वायूंमधील आंतररेणवीय बल अति क्षीण असते. त्यामुळे वायूंचे घटक कण मुक्तपणे हालचाल करू शकतात व उपलब्ध असलेली सर्व जागा व्यापून टाकतात. म्हणजेच काय की नॉर्मली सर्व जागा काय करतात, त्या ठिकाणी व्यापून टाकतात. त्यामुळे वायूंना ठराविक आकार किंवा आकारमान हे दोन्ही नसतात. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली त्यांच्यामधल्या म्हणजेच काय की वायूमधलं जे काय आंतररेणवीय बल असते ते कसं असते, एकदम क्षीण असते. त्यामुळे त्या ठिकाणी वायूंना एकतर आकार नसतो किंवा त्यांना आकारमान नसतो. बघा, आकृती 6.2 मध्ये बघा, द्रव्याच्या भौतिक अवस्थांचे हे अतिसूक्ष्म पातळीवरील चित्र लाक्षणिक पद्धतीने दाखवले आहे आणि तक्ता 6.3 मध्ये द्रव्याच्या अवस्थांची वैशिष्ट्ये काय केली, दर्शवली आहेत. ओके, या फॉर्म मध्ये. ओके, मग बघा, आता द्रव्याच्या भौतिक अवस्था कोणत्या कोणत्या आहेत, स्थायू, द्रव, वायू. कोणत्या कोणत्या भौतिक अवस्था आहेत या ठिकाणी, स्थायू, द्रव, वायू या भौतिक अवस्था आहेत. मग बघा, आता जे काय स्थायू आहेत, आता बघा म्हणजे काय, स्थायूमध्ये प्रवाहिता, दृढता, अकार्यता, परत नंतर स्थितिस्थापकता. आता या ठिकाणी जर बघितलं, आता स्थायूचा जर विचार जर केला, आता स्थायू कसा एकदम दृढ आहे, म्हणजेच काय की नॉर्मली थोडासा टणक आहे. परत नंतर अकार्य आहे, म्हणजेच काय की नॉर्मली त्याच्यामधले जे काही कण आहेत ते एकमेकां म्हणजेच काय हालचाल करू शकतात का, नाही करू शकत. आणि स्थितिस्थापक आहेत, म्हणजे एकाच ठिकाणी कसे असतात, ते स्थिर असतात. परत नंतर आकारमान, आता स्थायूंना ठराविक आकारमान असते. परत नंतर आकार, ठराविक आकार पण असतो. आणि परत नंतर संपीडता, म्हणजेच काय की एकदम नगण्य त्या ठिकाणी आपल्याला काय होते, पाहायला भेटते. आंतररेणवीय बल कसे असते, एकदम प्रभावी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते. ओके, आणि कणांमधील अंतर कसे असते, कमीत कमी त्या ठिकाणी अंतर आपल्याला पाहायला भेटते. म्हणजेच काय एकदम कमीत कमी अंतर असल्यामुळे त्या ठिकाणी काय होते की नॉर्मली म्हणजे काय की ते स्थायूचा किंवा नॉर्मली त्याला थोडंसं जड असं काय होते, आकार प्राप्त होतो. परत नंतर दुसरा आहे द्रव. आता द्रवाचा जर विचार जर केला तर द्रव कसे आहेत, प्रवाही आहेत. म्हणजेच काय की नॉर्मली ते वाहतात. परत नंतर त्यांना आकारमान ठराविक आहे. पण आकार निश्चित आहे का, पाण्याचा आकार निश्चित आपल्याला ठरवता येते का, नाही. म्हणजे आकारमान निश्चित आहे त्याचं, पण आकार त्याचा निश्चित नाहीये.
परत नंतर संपीडता कशी असते, खूप कमी असते. परत नंतर आंतररेन्युएबल कसं आहे, मध्यम आहे. आणि परत नंतर कणांमधील अंतर कसं आहे, मध्यम आहे. त्यामुळे ते काय होतात, प्रवाही होतात. परत वायू, आता वायू पण कसे असतात, प्रवाही असतात. परत नंतर आकारमान कसं आहे, अनिश्चित. आता मला सांगा, जे काही वायू आहे जसं की ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड यांना काय आकारमान आहे का, नाही. परत नंतर आता आकार त्यांना अनिश्चित आहे. संपीडता कशी असते, एकदम उच्च असते. परत नंतर आंतररेन्युएबल कसं असते, एकदम क्षीण असते. आणि परत नंतर कणांमधील अंतर कसं असते, खूप जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी ते म्हणजेच काय की एकमेकांपासून दूर असतात. त्यामुळे ते म्हणजेच काय की वायूच्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला भेटतात. ओके, मग बघा नेक्स्ट इथे एक तक्ता दिलाय बघा. आता द्रव्याचे नाव दिले, पाणी, कार्बन, परत नंतर ऑक्सिजन, हवा, ॲल्युमिनियम, पितळ, कार्बन डायऑक्साईड. मग बघा आता रासायनिक सूत्र, आता पाण्याचं रासायनिक सूत्र जर बघितलं तर काय, H2O आहे. आणि परत नंतर त्या ठिकाणी आता द्रव्याचा प्रकार कसा आहे, संयुग आहे. आता कशा कशापासून बनलंय, हायड्रोजन पासून बनलंय आणि ऑक्सिजन पासून बनलंय, दोन मूलद्रव्यांपासून बनलंय, म्हणून काही संयुग आहे. परत कार्बन, आता कार्बनचं रेणुसूत्र काय या ठिकाणी, रासायनिक सूत्र किंवा संघटन C आहे. ओके, मग बघा आता एकच कार्बन आहे म्हणून या ठिकाणी काय येईल, तो मूलद्रव्य असेल. काय असेल, तो मूलद्रव्य असेल. परत नंतर नेक्स्ट ऑक्सिजन, आता ऑक्सिजनचा रेणुसूत्र किंवा रासायनिक सूत्र काय, O आहे. म्हणजेच आता ऑक्सिजन काय असणार आहे, मूलद्रव्य आहे. परत नंतर हवा, आता हवेचा जर विचार जर केला, हवेचं रासायनिक सूत्र काय, O2 आहे. आता O2 आहे तर मला सांगा, दोन आपल्याला ऑक्सिजन त्या ठिकाणी पाहायला भेटतात. म्हणजे या ठिकाणी काय तयार झालं, संयुग तयार झालं. काय तयार झालं, ते संयुग तयार झालं. परत नंतर ॲल्युमिनियम, आता ॲल्युमिनियमचं रासायनिक सूत्र काय या ठिकाणी, Al आहे. आता एकच आहे म्हणजेच काय, म्हणजे काय या ठिकाणी मूलद्रव्य येईल. ओके, परत नंतर नेक्स्ट आता पितळ, आता पितळाचा जर विचार जर केला तर ते कशापासून बनलेलं असते, कॉपर आणि झिंक पासून बनलेलं असते. आता ह्या दोघांमध्ये कॉपर आणि झिंक पासून काय बनले, पितळ बनलेलं आहे. मग आता मला सांगा, पितळ काय असणार आहे, मिश्रण असेल. काय असेल, मिश्रण असेल. ओके, आणि परत नंतर आता कार्बन डायऑक्साईडचा विचार जर केला, कार्बन डायऑक्साईड CO2, आता यामध्ये जर बघायला गेलं तर कार्बन आहे आणि ऑक्सिजन आहे. म्हणजे काय झालं, संयोग झालं. काय झालं या ठिकाणी, संयोग. ओके, संयुग झालं. ओके, या फॉर्म मध्ये बरोबर काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. हा टेबल म्हणजे काय कधी कधी तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. चला नेक्स्ट बघा. आता द्रव्याचे वर्गीकरण करण्याची ही दुसरी पद्धत आहे बघा. या पद्धतीत द्रव्याचे रासायनिक संघटन हा निकष वापरलेला आहे. द्रव्याचे रासायनिक संघटन कसं आहे, म्हणजेच काय की एखादा द्रव आहे तर हे जे इथले जे सगळे जे आहेत हे काय, त्यांचे रासायनिक संघटन आहे. म्हणजेच काय की त्याच्या निकषानुसार द्रव्याचे काय केले, प्रकार केलेले आहेत. मग बघा, द्रव्याचे लहानात लहान कण एकसारखे आहेत. बघा आता बरोबर ह्याला लक्ष द्या, द्रव्याचे लहानात लहान कण एकसारखे आहेत की वेगळे व कशापासून बनते हे त्यावरून बघा द्रव्याचे मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण असे 3 प्रकार पडतात. म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी म्हणजेच काय की एखादं द्रव्य आहे त्याच्यामधले जे काही लहानात लहान कसे आहेत, एकसारखे असतील. परत नंतर कशाच्या म्हणजे काय एकमेकांपासून वेगळे आहेत किंवा नॉर्मली अनेकांपासून बनलेले आहेत. त्याच्यावरून त्या ठिकाणी द्रव्याचे कोणते कोणते प्रकार पडतात, मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण. ओके, असे 3 त्या ठिकाणी प्रकार पडतात. हे आपण मागील इयत्तेमध्ये काय केले, बघितलेलं आहे. म्हणजेच काय की वरी जे आपल्याला प्रश्न विचारला होता, द्रव्याचे कोणते कोणते प्रकार आहेत, या म्हणजेच काय हा तिसरा प्रश्न. ओके, द्रव्याचे प्रकार कोणते कोणते, तर त्या ठिकाणी त्या अवस्था, स्थायू द्रव, वायू अवस्था झाल्या, पण द्रव्याचे प्रकार कोणते कोणते आहेत मग या ठिकाणी तिथं लिहून ठेवा वाटल्यास. कोणते कोणते आहेत, मूलद्रव्य, संयुगे आणि परत नंतर मिश्रण. बघा, मूलद्रव्य, संयुगे आणि मिश्रण. ओके, या बघा आता एका मूलद्रव्यातील किंवा एका संयुगातील सर्वच लहानात लहान कण बघा काय असतात, अणू किंवा रेणू हे एकसारखे असतात. ओके, बघा आता एका मूलद्रव्याचा जर विचार जर केला, आता बघा या ठिकाणी काय दिलंय, एका मूलद्रव्यातील किंवा एका संयुगातील सर्वच लहानात लहान कण, त्याला आपण अणू किंवा रेणू असं म्हणतो, हे एकसारखे असतात. मात्र मिश्रणातील लहानात लहान कण हे 2 किंवा 2 अधिक बघा प्रकारचे आपल्याला काय होतात त्या ठिकाणी पाहायला भेटतात. ओके, त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. जर तुमच्या मूलद्रव्यांचा विचार केला आणि परत नंतर संयुगांचा विचार जर केला तर ते त्यांचे लहानात लहान जे कण असतात एकसारखे आपल्याला पाहायला भेटतात. कसे पाहायला भेटतात, एकसारखे पाहायला भेटतात.
ओके, पण मिश्रणाचा जर विचार जर केला, मिश्रणातील लहानात लहान कण हे 2 किंवा अधिक प्रकारचे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. कसे भेटतात? 2 किंवा अधिक प्रकारचे त्या ठिकाणी पाहायला भेटतात. मग बघा नेक्स्ट, परत मूलद्रव्याच्या लहानात लहान कणांमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात. ओके, जे काही मूलद्रव्य असतात त्यांच्या लहानात लहान कणांमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात. बघा, लहानात लहान कणांमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात. जसे ऑक्सिजनच्या प्रत्येक रेणूमध्ये ऑक्सिजनचे 2 अणू बघा जोडलेल्या स्थितीत असतात. जसं की O2 चा विचार जर केला, मला सांगा इथं ऑक्सिजनला काय केलंय? जोडलेला आहे. म्हणजेच बघा, मूलद्रव्याच्या लहानात लहान कणांमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात. त्याला पण अंडरलाईन करून ठेवा. ओके, बघा, मूलद्रव्यांच्या लहानात लहान कणांमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात. जसे ऑक्सिजनच्या प्रत्येक रेणूमध्ये ऑक्सिजनचे 2 अणू ओके जोडलेल्या स्थितीमध्ये आपल्याला काय होतात? त्या ठिकाणी पाहायला भेटतात. ओके, या फॉर्ममध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा, आता संयुगांचे लहानात लहान कण. आता हे कशाचं बघितलं आपण? म्हणजेच काय की मूलद्रव्यांचं बघितलं. ओके, मग बघा संयुगांचे लहानात लहान कण बघा, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? रेणू असं म्हणतो. ओके, त्याला बरोबर आता अंडरलाईन करून ठेवा. संयुगांचे लहानात लहान कण त्यालाच आपण काय म्हणतो? रेणू असं म्हणतो. हे 2 किंवा अधिक प्रकारचे अणू एकमेकांना जोडून बनलेले असतात. ओके, 2 किंवा अधिक प्रकारचे अणू काय झालेले असतात? एकमेकांना जोडून बनलेले असतात. जसं की या ठिकाणी जर विचार जर केला, जसे पाण्याच्या प्रत्येक रेणूमध्ये हायड्रोजनचे 2 अणू हे बघा ऑक्सिजनच्या एका अणूला जोडलेल्या स्थितीत असतात. ओके, म्हणजे काय की नॉर्मली त्या ठिकाणी बघा काय म्हणते? परत एकदा बघा की संयुगांचे लहानात लहान कण त्यांनाच आपण काय म्हणतो? रेणू असं म्हणतो. आणि हे 2 किंवा ओके बघा अधिक प्रकारचे अणू एकमेकांना जोडून बनलेले असतात. ओके, म्हणजेच पाण्यामध्ये ओके पाण्याच्या प्रत्येक रेणूमध्ये हायड्रोजनचे 2 अणू हे ऑक्सिजनच्या एका अणूला काय जोडलेल्या स्थितीत असतात. आणि आता हे कशाचं बघितलं आपण? बघा, पहिल्यांदा कोणाचं बघितलं? मूलद्रव्यांचं बघितलं. परत नंतर कोणाचं बघितलं? संयुगे. आता मिश्रणांचं बघा की मिश्रणाचे लहानात लहान कण बघा म्हणजे 2 किंवा अधिक मूलद्रव्यांच्या संयुगांचे बघा 2 किंवा अधिक मूलद्रव्याच्या संयुगाचे अणू किंवा रेणू असतात. उदाहरणार्थ बघा, हवा या मिश्रणात नायट्रोजन आपल्याला पाहायला भेटते, ऑक्सिजन पाहायला भेटतो, परत नंतर आर्गॉन, परत नंतर पाणी, परत नंतर कार्बन डायऑक्साईड हे प्रमुख घटक रेणू आहेत. आणि तसेच पितळ ह्या मिश्रणात संमिश्र कोण आहेत? तांबे, त्याला आपण कॉपर असं म्हणतो, आणि जस्त आणि झिंक. तर ओके ब्रॉन्झ मध्ये तांबे आणि कथील ओके ह्या मूलद्रव्यांचे काय अणू आपल्याला पाहायला भेटतात. ओके, या फॉर्म मध्ये हे काय झाले? त्याचे मिश्रण झाले. आता याच्यातले 2 मिश्रण तुम्हाला बरोबर लक्षात ठेवायचे आहेत. कोणते कोणते? म्हणजेच काय की पहिला आहे पितळ आणि दुसरा आहे काय? म्हणजेच काय की नॉर्मली हे ब्रॉन्झ. ओके, मग आता तिथे एक लिहून ठेवा वाटल्यास. आता पितळ कशापासून बनतंय? पितळ बरोबर. ओके, पितळ कशापासून बनतंय? तांबे अधिक जस्त. कशापासून बनते? तांबे अधिक जस्त. ओके, आणि परत नंतर ब्रॉन्झ. नेक्स्ट आहे ब्रॉन्झ. हे कशापासून बनते त्या ठिकाणी? तांबे आणि कथील. तांबे अधिक कथील. ओके, तांबे अधिक कथिलापासून काय बनते? ब्रॉन्झ बनते. ओके, हे बरोबर काय करायचं? लक्षात ठेवायचं. ओके, पितळ कशापासून बनतं या ठिकाणी? पितळ बरोबर काय? तांबे अधिक जस्त. आणि ब्रॉन्झ कशापासून? तांबे अधिक कथील. ओके, दोघांमध्ये पण तांबे आहे. पितळामध्ये जस्त वेगळं असते आणि ब्रॉन्झ मध्ये काय? कथील. ओके, हे बरोबर काय करायचं? लक्षात ठेवायचं. परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकते. ओके, या फॉर्ममध्ये. आणि हवेमध्ये काय काय असते? नायट्रोजन, ऑक्सिजन, आर्गॉन, पाणी आणि कार्बन डायऑक्साईड. ओके, म्हणजेच काय की एवढ्यापासून काय बनत असते? हवा बनत असते. ओके, आपण ऑक्सिजन घेतो तो वेगळा, पण हवेमध्ये एवढे घटक आपल्याला पाहायला भेटतात. कोणते कोणते? नायट्रोजन, ऑक्सिजन, आर्गॉन, पाणी, परत नंतर त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड. ओके, आणि परत नंतर पितळ कशापासून बनते? तांबे आणि जस्तापासून. आणि जे काय ब्रॉन्झ आहे ते कशापासून बनते? तांबे आणि कथिलापासून. ओके, या फॉर्ममध्ये. चला मग आता थोडंसं त्या ठिकाणी समोर बघूयात. मग बघा आकृती 6.4 मध्ये मूलद्रव्य, संयुग व मिश्रण या द्रव्याच्या प्रकारांचे अतिसूक्ष्म पातळीवरील बघा चित्र लाक्षणिक पद्धतीने दाखविले असून त्यांच्या
त्यांची वैशिष्ट्ये सुद्धा कशी सांगितलेली आहेत. मग थोडंसं खालचं काय या ठिकाणी बघूया. आता पहिलं दिले बघा, पहिल्यांदा मूलद्रव्य दिलाय. ओके, बघा नायट्रोजन. आता नायट्रोजनचा जर विचार जर केला तर काय आहे, म्हणजेच काय की एक वायू प्रकारचा आहे. म्हणजेच काय की नॉर्मली बघा, आता यांच्यामधलं जर बघितलं तर यांच्यामधले जे काय कण आहेत, म्हणजेच काय की अणुकण आहेत, एकमेकांपासून कसे दूर आहेत. ओके, परत नंतर आता संयुगाचा जर विचार जर केला, आता नायट्रोजन सोबत इथं कोण ऍड झालंय, ऑक्सिजन. ओके, मग बघा आता इथं थोडेसे आपल्याला त्यांचे जे काही रेणू आहेत एकमेकांच्या जवळ आल्यासारखे दिसत आहेत. ओके, ते काय झालं, संयुग तयार झालं. आणि मिश्रण बघा, मिश्रणांचा विचार जर केला तर नायट्रोजन सोबत नायट्रोजन डायऑक्साईड काय झालंय, ऍड झालंय आणि त्यांच्यापासून हे मिश्रण काय झालंय, तयार झालेलं आहे. परत नंतर नेक्स्ट आता ऑक्सिजन. ऑक्सिजन काय या ठिकाणी मूलद्रव्य एकच आहे. परत नंतर आता संयुग काय होणार आहे बघा, या ठिकाणी NO म्हणजेच काय की नायट्रिक ऑक्साईड तयार झालेलं आहे. परत नंतर बघा म्हणजेच काय की नॉर्मली इथं काय की जे काय संयुग काय होते तयार झालेलं आहे, कारण की इथं नायट्रोजन पण पाहायला भेटतो आणि ऑक्सिजन पण पाहायला भेटतो. पहिल्यांदा काय होता ते या ठिकाणी फक्त ऑक्सिजन होता, त्याला काय म्हणतो आपण, मूलद्रव्य म्हणतो. आणि संयुग जर बघितला तर नायट्रिक ऑक्साईड, त्याच्यामध्ये नायट्रोजन पण आहे, ऑक्सिजन पण आहे, दोन मूलद्रव्य काय झालेत, एकत्र आलेत, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, संयुग असं म्हणतो. परत नंतर आता मिश्रण बघा, नायट्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचे 2 आपल्याला पाहायला भेटतात. यांच्यापासून काय तयार झालं, एक प्रकारचं मिश्रण तयार झालेलं आहे. मग बघा आता मूलद्रव्यांचा जर विचार जर केला, मूलद्रव्याचा घटक पदार्थ एकाच व तो म्हणजेच काय एकच व तो म्हणजे काय असतो, मूलद्रव्य स्वतःच असतो. म्हणजेच काय की स्वतःपासूनच ते तयार झालेला असतो. बघा या ठिकाणी जसं की ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, त्याच्यापासूनच स्वतःपासूनच काय झालाय, तो तयार झालेला आहे. पण संयुग बघा, संयुगाचा घटक पदार्थ एकच व तो म्हणजे ओके ते संयुग काय स्वतः असते. म्हणजेच काय की नॉर्मली ते संयुग काय झालेलं असते, स्वतःपासून तयार झालेले असते. आणि मिश्रणाचे घटक पदार्थ 2 किंवा अधिक मूलद्रव्य वा संयुग एकत्र येऊन काय झालेले असतात, तयार झालेले असतात. परत नंतर बघा मूलद्रव्य हे सर्व अणु म्हणजे काय, मूलद्रव्याचे सर्व अणु ओके बघा अणु किंवा रेणू हे एक समान असतात, एकसारखे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात मूलद्रव्यांमध्ये. परत नंतर संयुगाचे सर्व रेणू एक समान असतात. काय असतात, रेणू एक समान असतात. ओके, आणि परत नंतर बघा मिश्रणातील रेणू अणू की बघा 2 किंवा अधिक प्रकारचे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. परत नंतर बघा की मूलद्रव्यातील रेणूतील सर्व अणू एक समान व एकमेकांना रासायनिक बंधाने जोडलेले असतात. म्हणजे काय की मूलद्रव्यांमध्ये जर बघितलं तर सर्व अणू कसे असतात, एक समान असतात आणि एकमेकांना रासायनिक बंधाने काय झालेले असतात, जोडलेले असतात. पण संयुगामध्ये जर बघितलं, संयुगाच्या रेणूतील घटक बघा घटक अणू 2 किंवा अधिक प्रकारचे व एकमेकांना रासायनिक बंधने त्या ठिकाणी जोडलेले असतात. पण मिश्रणामध्ये जर बघितलं बघा, मिश्रणातील घटक रेणू एकमेकांपासून भिन्न आणि रासायनिक बंधाने काय न जोडलेले असतात. म्हणजेच काय त्या ठिकाणी रासायनिक बंध त्यांच्यामध्ये नसतो. हे बरोबर काय करायचं, अंडरलाईन करून ठेवायचं. परत नंतर नेक्स्ट आहे मूलद्रव्यांमध्ये बघा, वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे रेणू किंवा अणू कसे असतात, वेगवेगळे असतात. परत नंतर संयुगातील घटक मूलद्रव्यांचे प्रमाण कसं असते, ठराविक असते. ओके, आणि मिश्रणातील घटक पदार्थांचे मिश्रण बदलू शकते, म्हणजेच काय ते कमी जास्त होऊ शकते. परत नंतर बघा आता इथं ही रिकामी दिलंय संयुगामध्ये बघा, संयुगाचे गुणधर्म घटक बघा, गुणधर्म घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मांपेक्षा कसे असतात, वेगळे असतात. म्हणजेच काय की नॉर्मली घटक गुणधर्म म्हणजेच काय घटक मूलद्रव्य जे आहेत, आता या ठिकाणी जर बघितलं, आता बघा इथं नायट्रोजन डायऑक्साईड आहे. आता नायट्रोजन डायऑक्साईडचा म्हणजेच काय की नॉर्मली आता ऑक्सिजन, आता मला सांगा याच्यातलं जे काय ऑक्सिजन आहे आपण श्वासोच्छ्वास घेण्यासाठी वापरतो, पण नायट्रोजन डायऑक्साईड आपण आपल्या पोटामध्ये घेतो का, नाही. म्हणजे जे काही संयुगे असतात त्यांचं गुणधर्म, त्यांचे जे काही गुणधर्म आहेत घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मापेक्षा कसे असतात, वेगळे आपल्याला पाहायला भेटतात. परत नंतर नेक्स्ट बघा, आणि मिश्रणामध्ये त्यांच्या घटक पदार्थांचे गुणधर्म राखले जातात. म्हणजेच काय की नॉर्मली जे काही मिश्रण असणार आहे त्यांच्यात घटक पदार्थांचे गुणधर्म काय जशाला तसे ठेवले जातात. परत नंतर नेक्स्ट बघा, आता पाणी एक संयुग. मग आता पाण्याचा थोडासा काय करूया त्या ठिकाणी विचार करूयात. पाणी एक संयुग काय आहे काही नाही ते थोडंसं. ओके, मग बघा पाणी एक संयुग, कारण की पाणी एक संयुग काय की पाणी कशापासून बनलेलं आहे, एक म्हणजेच काय हायड्रोजन पासून आणि ऑक्सिजन पासून बनलेलं आहे. म्हणजे बघा शुद्ध पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजन ह्या मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगाने बनलेले एक संयुग आहे. ओके, कारण की नॉर्मली कशापासून बनलंय, ते हायड्रोजन पासून बनलंय आणि परत नंतर कशापासून बनलंय, ऑक्सिजन पासून बनलंय. पाण्याचा स्रोत कोणताही असला तरी त्यातील ऑक्सिजन व हायड्रोजन या घटक मूलद्रव्यांचे वजनी
प्रमाण कसं असणार आहे 8:1 असेल. 8:1 म्हणजेच काय की जर हायड्रोजनचं प्रमाण 8 असेल म्हणजेच काय की समजा हायड्रोजनचं प्रमाण 8 आहे तर त्या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाण किती असणार आहे 1 असणार आहे. हे बरोबर काय करायचे लक्षात ठेवायचे. म्हणजेच काय की नॉर्मली हायड्रोजन कसं आहे जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. बघा हायड्रोजन हा ज्वलनशील वायू आहे तर ऑक्सिजन वायू ज्वलनाला मदत करतो. म्हणजेच काय की नॉर्मली हायड्रोजन कसा आहे त्याला अंडरलाईन करून ठेवा. हायड्रोजन हा ज्वलनशील वायू आहे म्हणजेच काय की नॉर्मली लगेच पेट घेतो पण त्याला पेट घेण्याला मदत कोण करते त्या ठिकाणी ऑक्सिजन काय करतो मदत करतो. म्हणजे काय ऑक्सिजन वायू ज्वलनाला काय करतो मदत करतो. मात्र हायड्रोजन व ऑक्सिजन ह्या वायुरूप मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगाने बनलेले पाणी हे संयुग द्रवरूप असते. म्हणजेच काय की नॉर्मली आता पाण्यानं आपण आग काय करू शकतो विझवू शकतो. आता मला सांगा जे काय हायड्रोजन आहे हायड्रोजन कसं आहे ज्वलनशील आहे. आता मला सांगा पाणी म्हणजेच काय की पाण्याला आग कधी लागलेली बघितली का तुम्ही नाही. परत नंतर आता ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो तरी पाण्याला आग लागते का नाही. म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी म्हणून जे काही संयुगे असतात संयुगांमध्ये घटक मूलद्रव्य जे असतात घटक मूलद्रव्यांचे गुणधर्म हे संयुगापेक्षा कसे असतात वेगळे असतात. म्हणजेच या ठिकाणी वायुरूप मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगाने बनलेले पाणी हे संयुग द्रवरूप असून ते ज्वलनशीलही नसते व ज्वलनास मदतही करत नाही. उलट पाण्यामुळे आग विझवायला काय होते त्या ठिकाणी मदत होते. ओके या फॉर्म मध्ये हे काय बघितलं आपण. म्हणून या ठिकाणी पाणी एक प्रकारचं काय आहे संयोग आहे. पण आता इथं खाली दुधाचं बघू आपण. दूध एक प्रकारचं काय मिश्रण आहे. मग आता दुधामध्ये काय काय पाहायला भेटते बघा. दूध हे कशापासून बनलेलं असते. दूध हे पाणी दुग्ध शर्करा स्निग्ध पदार्थ प्रथिने आणि आणखी काही नैसर्गिक पदार्थांचे मिश्रण आहे. म्हणजे काय नॉर्मली एवढं त्यामध्ये पाहायला भेटते. आता दुधाच्या स्रोताप्रमाणे दुधातील विविध घटक पदार्थांचे प्रमाण वेगवेगळे असते. गाईच्या दुधात स्निग्ध पदार्थांचे प्रमाण 3 ते 5% असते तर म्हशीच्या दुधात बघा हेच प्रमाण किती असते 6 ते 9% आपल्याला काय होते त्या ठिकाणी पाहायला भेटतंय. म्हणजेच काय की नॉर्मली म्हणून त्या ठिकाणी म्हशीचं दूध आपल्याला थोडंसं घट्ट पाहायला भेटतंय. म्हणजे त्याच्यामध्ये स्निग्ध पदार्थाचं प्रमाण कसं असते जास्त असते. दुधात निसर्गताच पाणी हा घटक पदार्थ मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे दूध द्रव अवस्थेत काय होते त्या ठिकाणी आढळते आणि दुधाची गोडी ही प्रामुख्याने त्यातील दुग्ध शर्करा त्याला काय म्हणतो आपण लॅक्टोज या घटक पदार्थामुळे असते. म्हणजेच घटक पदार्थांचे गुणधर्म दुधात राखले जातात. म्हणून त्या ठिकाणी जे काही तुमचं दूध आहे हे एक प्रकारचं काय मिश्रण आहे. म्हणजेच काय की नॉर्मली लॅक्टोज काय एक शर्करा आहे ती गोड आहे म्हणून त्या ठिकाणी आपल्याला दूध कसं लागतंय गोड लागतंय. या फॉर्म मध्ये आलं लक्षात. म्हणून त्या ठिकाणी एक दूध प्रकारचं काय मिश्रण आपल्याला पाहायला भेटते पण पाणी काय आहे एक प्रकारचं संयुग आपल्याला पाहायला भेटते. परत नंतर नेक्स्ट आहे मूलद्रव्यांचे प्रकार. आता बघा मूलद्रव्यांचे काही प्रकार आपण बघूयात. आता यामध्ये एक आपल्याला हे करायला सांगितलं प्रयोग करायला सांगितलाय ते थोडासा आपण बघूयात. बघा आता लोखंडी खिळा किंवा पत्रा तांब्याची तार ॲल्युमिनियमची तार किंवा कोळशाचा तुकडा बघा घ्या. बघा ह्या वस्तू घ्या आणि प्रत्येक वस्तू बघा सँड पेपरवर घासून बघा मिळालेल्या ताजा पृष्ठभाग पहा तर प्रत्येक वस्तूवर हातोडीने जोराने ठोका मात्र स्वतःला इजा होणार नाही याची दक्षता त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि तुमचे निरीक्षणे पुढील तक्त्यामध्ये काय करायचे नोंदवायचे. आता लोखंडी खिळा घेतला. आता लोखंडी खिळा काय केला म्हणजेच काय की त्या स्टॅम्प पेपरनं काय केला घासला म्हणजेच काय की थोडेसे खडबडीत असते त्यावेळेस तुमचं लोखंड काय होईल थोडंसं चकाकी येईल त्याला. म्हणजेच काय की नॉर्मली पृष्ठभागाला चकाकी आहे की नाही आहे. परत नंतर ठोकल्यावर आकार पसरट होतो. म्हणजेच काय की खिळा जर ठोकत राहिलो तर त्या ठिकाणी त्याचा आकार काय होतो पसरट होतो. आता मला सांगा खिळ्याचे बारीक तुकडे होतात का नाही. परत नंतर बघा तांब्याची तार. आता तांब्याची तार काय केली त्या म्हणजेच काय की नॉर्मली एकदम खरबड पृष्ठभागाने काय केली घासली तर त्या वेळेस त्याला काय येणार आहे चकाकी येणार आहे आणि ठोकल्यावर त्याचा म्हणजेच काय की आकार कसा होणार आहे पसरट होणार आहे. परत नंतर ॲल्युमिनियमची तार. आता ऑलरेडी कशी असते त्याला चकाकी असते जसं की आपल्या वायर्स मध्ये याच्यामध्ये आपण लाईटच्या बघतो आणि परत नंतर ठोकल्यावर आकार त्याचा पसरट होतो. पण कोळसा बघा कोळशाचा तुकडा घेतला कोळसा घेतला. आता कोळशाला आपण घासलं तरी त्याला चकाकी येणार आहे का चकाकी येणार नाही. आणि परत नंतर जर त्याला ठोकल्यानंतर त्याचे काय होणार आहेत बारीक तुकड्यामध्ये काय होणार आहे त्याचं म्हणजेच काय की बुगा झाल्यासारखं आपल्याला ते पाहायला भेटते. या फॉर्म मध्ये मग आता थोडंसं बघा. मग आता वरील कृतीमध्ये अनुक्रमे वस्तू लोह कशाने दाखवतो आपण फेरसनी तांबे कशाने दाखवतो Cu कॉपरनी ॲल्युमिनियम Al कार्बन C ह्या मूलद्रव्यांच्या बनलेल्या आहेत आणि वरील दोन परीक्षा
प्रत्येक वस्तूवर केल्यावर मिळालेल्या निरीक्षणाच्या आधारे पुढील तक्ता भरा. मग आता बघा, पृष्ठभागाला चकाकी असणारे मूलद्रव्य. आता पृष्ठभागाला चकाकी असणारे मूलद्रव्य कोणते कोणते पाहायला भेटतात आपल्याला बघा. या ठिकाणी लोह, फेरस, तांबे आणि परत नंतर काय भेटतं या ठिकाणी ॲल्युमिनियम. ओके, हे काय होते त्या ठिकाणी पाहायला भेटते. थोडंसं काय करतो मी मोडून दाखवतो. ओके, कोणते कोणते असणार आहेत. फेरस म्हणजे लोहाला, परत नंतर कोण आहे तांबे, परत नंतर कोण आहे ॲल्युमिनियम. ओके, यांनाही केल्यानंतर आणि ठोकल्यावर पसरट होणारी मूलद्रव्ये कोणती कोणती आहेत बरं. म्हणजेच काय की लोहा आहे, तांबे आहे, परत नंतर ॲल्युमिनियम आहे. ओके, परत नंतर नेक्स्ट बघा, आता पृष्ठभाग निस्तेज असणारी मूलद्रव्ये. निस्तेज म्हणजेच काय की नॉर्मली त्यांच्यावर चकाकी नाहीये. कोण असणार आहे कार्बन असेल. आणि परत नंतर ठोकल्यावर बघा तुकडे होणारी मूलद्रव्ये कोणती असणार आहे ते कसं आहे कोणतं कार्बन आहे. म्हणजेच काय की कार्बन म्हणजे कार्बन मध्ये काय असतो आपल्याला कोळसा पाहायला भेटतो. काय भेटतो त्या ठिकाणी कोळसा पाहायला भेटतो. म्हणजेच काय की नॉर्मली कोळसा ही अवरूप कशाचंही कार्बनचंच आपल्याला पाहायला भेटते. मागच्या याच्यामध्ये आपण आयसोटॉप्स बघितले होते. म्हणजे काय की C12, C13, C14. ओके, हे सगळं बघितलं होतं. ओके, म्हणजेच काय की हे सगळं काय त्याचं अवरूप म्हणजे काय अप्रूप आपल्याला पाहायला भेटतात. बघा, मग तुम्ही पाहिले की मूलद्रव्यांना चकाकी, परत त्यालाच आपण निस्तेजपणा, परत नंतर वर्धनीयता किंवा ठिसूळपणा असे वेगवेगळे भौतिक गुणधर्म आहेत व त्यांच्या आधारे मूलद्रव्यांचे वर्गीकरण करता येते. आणि सुरुवातीच्या काळात मूलद्रव्यांचे वर्गीकरण ओके धातू व अधातू ह्या दोन प्रकारांत केले जात होते. म्हणजेच काय की दोन प्रकारामध्ये काय होते त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. कशामध्ये धातूमध्ये आणि अधातूमध्ये. मग बघा, काही आणखी मूलद्रव्यांचा शोध लागल्यावर त्याच्यामध्ये धातू सदृश्य असा मूलद्रव्यांचा आणखी एक प्रकार लक्षात आला. आणि परत नंतर बघा, मूलद्रव्यांच्या या प्रकाराविषयी अधिक माहिती आपण धातू अधातू या पाठामध्ये घेणार आहोत. समोर धातू अधातू तुम्हाला पाठ आहे त्याच्यामध्ये आपण आणखीन घेणार आहोत. सध्यापुरतं एवढं लक्षात राहू द्या, जे काय मूलद्रव्यांचं वर्गीकरण आहे दोन पद्धतीमध्ये झाले. कशामध्ये धातू आणि अधातू. आणि परत नंतर याच्याविषयी अधिक माहिती आणि परत नंतर समोर आणखीन मूलद्रव्यांचा शोध लागला आणि त्याच्यामध्ये नवीन एक ग्रुप ऍड झाला. कोणता धातू सदृश्य. म्हणजे ते धातूमध्येही मोडत नाहीत आणि अधातूमध्येही मोडत नाहीत. ओके, या फॉर्ममध्ये. चला नेक्स्ट बघा, मग आता संयुगांचे प्रकार. आता संयुगांचे प्रकार कोणते कोणते आहेत कोणते कोणते नाही हे थोडंसं काय करूयात त्या ठिकाणी बघूयात. मग बघा, आता संयुगांच्या प्रकारामध्ये आता साहित्य काय काय पाहिजे आपल्याला. ते कृती करायला सांगितली, ती कृती आपण बघूयात काय आहे. बघा, बाष्पन पात्र आहे, तिवई आहे, बर्नर या ठिकाणी घेतलेलं आहे. परत नंतर रासायनिक पदार्थ काय काय घ्यायचे पहिल्यांदा. चून बघा, कापूर घ्या, चुनखडी, धुण्याचा सोडा, मोरचूत, परत नंतर साखर आणि ग्लुकोज आणि युरिया म्हणजे आपण शेतामध्ये टाकतो तो युरिया. ओके, घ्यायचा आहे. मग बघा, आता कृती बघा, मग करत्या सुरू केल्यानंतर बघा, बाष्पन पात्र बघा आकृतीत दाखवल्याप्रमाणे तिवईवर ठेवा. म्हणजेच काय की या ठिकाणी काय केलं ठेवलेलं आहे. परत नंतर बाष्पन पात्रात थोडा कापूर घ्या, बर्नरच्या साहाय्याने बाष्पन पात्रातील कापूर 5 मिनिटे तीव्रपणे तापवा. म्हणजे काय करायचं त्या ठिकाणी 5 मिनिटं काय तीव्रपणे तापवायचं. परत नंतर बाष्पन पात्रात काय शिल्लक उरते ते पहा. ओके, परत नंतर कापराऐवजी चुनखडी, धुण्याचा सोडा, मोरचूत, साखर, ग्लुकोज, युरिया हे पदार्थ वापरून वरील कृती पूर्ण करा. तुमचे निरीक्षणे पुढील तक्त्यात नोंदवा. ओके, बघा, आता एखादे चूर्ण पेट घेऊ शकते, त्यामुळे कृती शिक्षकांच्या देखरेखीखाली आपल्याला करायची आहे. ओके, चला मग आता थोडंसं वरील प्रयोगामध्ये आपण खालचं पहिल्यांदा नंतर वरचं आपण काय करूयात लिहूयात. मग बघा, वरील कृतीत तुम्ही पाहिले की तीव्र उष्णता दिल्यावर काही संयुगांपासून अवशेष मिळतो. काही संयुगांपासून काय होतो अवशेष मिळतो, तर काही संयुगांपासून अवशेष मिळत नाहीत किंवा काळसर अवशेष होतात त्या ठिकाणी मिळतात. म्हणजेच काय की समजा आपण जर कापूर कधी जाळला, आता कापूर जर कधी जाळला तर मला सांगा त्या ठिकाणी थोडंसं काळपट भाग आहे तो कापूर जिथं आहे तिथं होणार आहे. परत नंतर त्या ठिकाणी कागद जाळला तर त्याचं काय काळा काय कार्बनी संयुगामध्ये त्याचं रूपांतरण होणार आहे. म्हणजेच मिळतो तर काही संयुगांपासून अवशेष मिळत नाहीत किंवा काळसर अवशेष मिळतो. हा काळा अवशेष प्रामुख्याने कार्बनचा बनलेला असतो. म्हणजे काय जो काय एखादी वस्तू जाळल्यानंतर त्याचं जे काय अवशेष काळपट रंगाचं राहतंय ओके ते कशाचं बनलेलं असतंय कार्बनचा बनलेला असतो. आणि तसेच ही संयुगे हवेमध्ये तीव्रपणे तापवली असतात. त्यांचा ऑक्सिजन बरोबर संयोग होऊन काही वायुरूप पदार्थ काय होतात तयार होतात व ज्वलन पूर्ण झाल्यास बघा खाली अवशेष रूपाने काळ्या रंगाचा कार्बन राहतो. या संयुगांना काय म्हणतो आपण सेंद्रिय संयुगे किंवा कार्बनी संयुगे म्हणतो. म्हणजेच काय की नॉर्मली एखादं संयुग जाळल्यानंतर एखादं संयुग काय केल्यानंतर जाळल्यानंतर
त्याचा उरलेला भाग जर काळपट राहत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? सेंद्रिय संयुगे किंवा काय म्हणतो आपण त्याला? कार्बनी संयुगे असं म्हणतो. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. ओके, कुठून कराल? इथून करून टाका. ओके, हे बरोबर काय करायचं लक्षात ठेवायचं. ओके, मग बघा आता या ठिकाणी उदाहरणार्थ जर बघितलं, बघा उदाहरणामध्ये कर्बोदके, प्रथिने, हायड्रोकार्बन की उदाहरणार्थ पेट्रोल, स्वयंपाकाचा गॅस अशी द्रव्ये सेंद्रिय संयुगांची बनलेली आहेत. कारण की नॉर्मली हे जळल्यानंतर काय होणार आहे, त्या ठिकाणी आपल्याला काळ्या रंगाचा काळपट भाग काय होतो त्याच्या खाली तयार होतो. मग बघा वरील कृतीत कापूर, साखर, ग्लुकोज व युरिया ही सेंद्रिय संयुगे आहेत. आता मला सांगा, कापूर जाळला तर काय होणार आहे? काळपट रंगाचा भाग तयार होणार आहे. परत नंतर साखर आपण जर कधी तुम्ही जळताना जर बघितली असेल, म्हणजेच काय की गॅसवरती किंवा नॉर्मली आपल्या तव्यावर टाकतो किंवा पातेल्यामध्ये टाकतो त्यावेळेस त्या ठिकाणी साखर जळून काय होते, नंतर काळपट होते. बघितलं असेल तुम्ही कधी. ओके, परत नंतर बघा युरिया जाळला तर काय होतो? काळपट होतो. म्हणजेच काय की नॉर्मली जो काय काळपट भाग राहतो तो कशाचा भाग असणार आहे? कार्बनचा भाग असतो. ओके, म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? सेंद्रिय किंवा कार्बनी संयुगे असं म्हणतो. मग आता कोणते कोणते आहेत? मग कापूर, साखर, ग्लुकोज व युरिया. ओके, या फॉर्ममध्ये बघा. या उलट ज्या संयुगांची तीव्र उष्णता दिल्यावर अपघटन होऊन मागे अवशेष उरतो ती असेंद्रिय संयुगे किंवा त्यालाच काय म्हणतो आपण त्या ठिकाणी? बघा अकार्बनी संयुगे असं म्हणतो. जसं की मीठ. आता मिठाला आपण किती तापवा मिठाचं काही नाही होत. म्हणजेच काय की जसं आपल्याला पाहायला भेटते सोडा असेल, गंज, मोरचूर, चुनखडी हे असेंद्रिय संयुगे आहेत. त्याला अंडरलाईन करून ठेवा. परीक्षेमध्ये डायरेक्टली कधी कधी विचारला जातात हे सेंद्रिय संयुग आहेत की असेंद्रिय संयुगे आहेत. याच म्हणजेच काय की याच्याविषयी तुम्हाला थोडीशी त्या ठिकाणी माहिती असली पाहिजे. याशिवाय संयुगांचा आणखीन एक प्रकार म्हणजे जटिल संयुगे. म्हणजेच काय की तिसरा प्रकार कोणता आहे त्या ठिकाणी? जटिल संयुगे आहे. मग बघा जटिल संयुगांच्या रेणूंमध्ये अनेक अणूंनी तयार झालेली जटिल संरचना असते व या संरचनेच्या मध्यभागात धातूंच्या अणूंचा सुद्धा समावेश असतो. म्हणजेच काय की नॉर्मली जे काय अणूचे धातू आहेत त्याच्यामध्ये काय असतो? त्यांचा समावेश असतो. मॅग्नीजचा समावेश असलेले बघा क्लोरोफिल, परत नंतर लोहाचा समावेश असलेले हिमोग्लोबिन, परत नंतर कोबाल्टचा समावेश असलेले बघा सायनोकोबाल्मिन म्हणजे काय जीवनसत्व B12 असं म्हणतो. ही जटिल संयुगांची काही उदाहरणे आहेत. त्याला अंडरलाईन करून ठेवा. कधी कधी आपल्याला परीक्षेला हेही विचारू शकतात. जटिल संयुगांची उदाहरणे कोणती कोणती आहेत? तर मॅग्नीज मध्ये समावेश असलेले क्लोरोफिल, लोहामध्ये समावेश असलेले जे काय तुमचं हिमोग्लोबिन आणि कोबाल्टचा समावेश असलेले त्या ठिकाणी काय सायनोकोबाल्मिन, त्यालाच आपण जीवनसत्व B12 किंवा व्हिटॅमिन B12 असं म्हणतो. आणि ही उदाहरणं कशाची आहेत? जटिल संयुगांची काय त्या ठिकाणी उदाहरणं आपल्याला पाहायला भेटतात. मग बघा आता संयुगांच्या रेणूंमध्ये वेगवेगळे अणू रासायनिक बंधाने जोडलेले असतात. ओके, त्याविषयी आपण पुढे पाहणार आहोत. ते कशा प्रकारे रासायनिक काय की जोडलेले असतात कशा प्रकारे नाही. ओके, चला नेक्स्ट आहे आता मिश्रणांचे प्रकार. चला वर काय बघितलं आपण? म्हणजे काय की संयुगांचे प्रकार बघितले. आता काय बघायचं आपल्याला? मिश्रणांचे प्रकार बघायचं आहे. मग संयुगांचे प्रकार किती पडतात? 3 संयुगांचे प्रकार पडतात. पहिला संयुगाचा प्रकार कोणता आहे? सेंद्रिय संयुगे किंवा त्याला काय म्हणतो आपण? कार्बनी संयुगे असं म्हणतो. त्याचे उदाहरणं पण बरोबर लक्षात राहू द्या. कोणते कोणते आहेत? कापूर, साखर, ग्लुकोज, युरिया. परत नंतर दुसरा प्रकार कोणता पडतो? म्हणजेच काय की संयुगाचा असेंद्रिय संयुगे किंवा त्याला काय म्हणतो आपण? अकार्बनी संयुगे म्हणतो. त्यांचे काय कोणते कोणते उदाहरण आहेत? मीठ, सोडा, गंज, मोरचूद, चुनखडी. परत नंतर तिसरा प्रकार कोणता पडतो? जटिल संयुगे. त्याचे उदाहरण कोणते कोणते आहेत? क्लोरोफिल, परत नंतर त्या ठिकाणी हिमोग्लोबिन, परत नंतर कोणता आहे? सायनोकोबाल्मिन म्हणजेच काय की व्हिटॅमिन B12 हे त्याचे काय प्रकार आहेत हे बरोबर काय करायचे लक्षात ठेवायचं आहे. हे काय बघितले आपण? संयुगाचे प्रकार बघितले. आता काय बघायचे आपल्याला? मिश्रणांचे प्रकार. ओके, मग बघा आता मिश्रणांच्या प्रकारांमध्ये जर विचार केला तर बघा डायरेक्टली आपण हे घेऊ, वरचं थोडं घेऊ नये. मग बघा आता यामध्ये एकसारखे संघटन असलेल्या द्रव्याच्या भागाला काय म्हणतो आपण? प्रावस्था म्हणतात. काय म्हणतात त्याला आपण? प्रावस्था. एकसारखे संघटन. बघा आता ढवळल्यानंतर वरील कृतीमध्ये ओके चंचुपात्रामध्ये प्रत्येकी किती प्रावस्था दिसतात? जेव्हा बघा मिश्रणाच्या सर्व घटकांची मिळून एकच अवस्था असते तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? समांगी मिश्रण असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? समांगी मिश्रण असं म्हणतो. म्हणजेच काय की नॉर्मली सगळेच एकमेकांमध्ये काय झाले? मिक्स झाले. जसं की आता बघा या ठिकाणी बघा आता इथं थोडासा प्रयोग बघूयात म्हणजे आपल्याला समजेल. बघा 3 चंचुपात्र घ्यायचे. पहिल्या चंचुपात्रात काय घ्यायचे? थोडी वाळू आणि पाणी घ्या. मला सांगा आणि ढवळा.
एकमेकांमध्ये मिक्स होतील का ते? ओके. परत नंतर दुसऱ्या चंचू पात्रामध्ये मोरचुदाचे स्फटिक आणि पाणी घ्या आणि तिसऱ्या पात्रामध्ये मोरचूद आणि वाळू घ्या. आता सर्व चंचू पात्रातील द्रव्य ढवळा आणि होणाऱ्या बदलांचे निरीक्षण आपल्याला बघा. म्हणजेच काय की बघा, आता इथं जर बघितलं तर काही याच्यामध्ये जर बघितलं, आता मला सांगा वाळू आणि पाणी एकमेकांमध्ये मिक्स होणार नाहीत. परत नंतर मोरचुदाचे स्फटिक आणि पाणी एकमेकांमध्ये मिक्स होतील. ओके. म्हणजेच बघा की काय म्हणते, ढवळल्यानंतर वरील कृतीमध्ये चंचू पात्रामध्ये प्रत्येकी बघा किती अवस्था दिसतात आणि जेव्हा मिश्रणाच्या सर्व घटकांची मिळून एकच प्रावस्था असते तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? समांगी मिश्रण असं म्हणतो. आता सोपं उदाहरण कोणतं? म्हणजेच काय की उन्हाळ्यामध्ये आपण काय करतो? लिंबू पाणी करतो. आता लिंबू म्हणजेच काय की पाण्यामध्ये काय टाकतो? लिंबू टाकतो, त्याच्यात साखर टाकतो आणि एकच मिश्रण काय होते? तयार होतं. वेगवेगळं त्यात आणतात. ज्यावेळेस मला सांगा आता हे मिश्रण तयार झालं, मिश्रण तयार झाल्यानंतर आपण त्याच्यातलं साखर, पाणी, परत नंतर लिंबाचं हे वेगवेगळं करू शकतो का? नाही. म्हणजे एकच मिश्रण तयार झालं, या मिश्रणाला काय म्हणतो आपण? समांगी मिश्रण म्हणतो. आणि बघा जेव्हा मिश्रणातील घटक 2 किंवा अधिक प्रावस्थांमध्ये विभागलेले असतात तेव्हा त्यांना काय म्हणतो आपण? विषमांगी मिश्रण असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? विषमांगी मिश्रण असं म्हणतो. त्याला बरोबर काय करा? अंडरलाईन करून घ्या. इथून इथपर्यंतचा हा महत्वाचाच भाग आहे, त्याला अंडरलाईन करा. ओके. चला नेक्स्ट बघा. मग आता नेहमी लक्षात ठेवा त्या ठिकाणी एका स्थायूचे एकत्रित असलेले किंवा एकाच पात्रात असलेले सर्व कण मिळून एकच प्रावस्था होते, जसं की दगडाचा ढीग असेल. परत नंतर बघा आता द्रवरूप पदार्थ व त्यात विरघळलेल्या सर्व बघा द्रावणीय पदार्थ मिळून एकच प्रावस्था होते, जसं की समुद्राचे पाणी. परत नंतर एका द्रव्याच्या किंवा एकत्रित किंवा एकाच पात्रात असलेल्या सर्व थेंबांनी मिळून एकच प्रावस्था तयार होते, जसं की पाण्याचे थेंब. आता पाण्यामध्ये आपल्याला हायड्रोजन पाहायला भेटते, ऑक्सिजन पाहायला भेटते, एकच प्रावस्था आहे. एकाच पात्रात किंवा एकत्र असलेल्या परंतु बघा एकमेकांत न मिसळलेल्या द्रवांच्या बघा प्रावस्था ओके स्वतंत्र असतात. ओके. आणि एकत्र असलेल्या सर्व वायुरूप पदार्थांना मिळून एकच प्रावस्था काय होते? त्या ठिकाणी बनते. ओके. त्याला बरोबर ह्या सगळ्या गोष्टी काय करायच्यात? म्हणजे की अंडरलाईन करून ठेवायच्या आहेत. ओके. या फॉर्म मध्ये आलं लक्षात? चला नेक्स्ट बघा. आता द्रावण किंवा त्याला आपण सोल्युशन असं म्हणतो. आता द्रावण कशाला म्हणतात कशा नाही, आता हे व्याख्या खूप आपल्याला महत्वाच्या आहेत. बघा 2 किंवा अधिक पदार्थांच्या समांगी मिश्रणाला द्रावण म्हणतात. काय म्हणतात त्याला आपण? समांगी मिश्रण. समांगी मिश्रण कशाला म्हणतात हे आपल्याला माहित झाले. समांगी मिश्रण म्हणजेच काय की वेगवेगळ्या प्रकारचे मिश्रण एकत्र येऊन एकच मिश्रण त्याच्यापासून काय होत असेल? तयार होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? समांगी मिश्रण असं म्हणतो. ओके. जसं की लिंबाचे थेंब पाण्यामध्ये काय होतात? कम्प्लिटली काय होतात? विरघळतात. ओके. आणि त्याच्यापासून एक मिश्रण तयार होते. हे काय झालं? त्याचं समांगी मिश्रण. हे बरोबर काय करायचं? लक्षात ठेवायचं. ओके. मग बघा 2 किंवा अधिक पदार्थांच्या समांगी मिश्रणाला काय म्हणतो आपण? द्रावण असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? द्रावण असं म्हणतो. आता बघा या ठिकाणी वरील कृतीमध्ये पहिल्या चंचुपात्रातील पाणी व मीठ ह्या 2 पदार्थांचे समांगी मिश्रण तयार होते. पाणी आणि मीठ. मला सांगा पाण्यामध्ये मीठ कम्प्लिटली काय होते? विरघळते. म्हणजे पाणी आणि मिठापासून जे काही मिश्रण तयार झालेलं आहे त्या मिश्रणाला काय म्हणतो आपण? समांगी मिश्रण असं म्हणतो. त्याला मिठाचे पाण्यातील द्रावण म्हणतात. म्हणजेच काय की मिठाचे पाण्यातील द्रावण म्हणजेच काय की पाण्यातील इथं द्रावण कोण? मग या ठिकाणी मीठ आहे. मग पदार्थात जो घटक पदार्थ सर्वाधिक प्रमाण असतो त्याला काय म्हणतो आपण? द्रावक असं म्हणतो. त्याला अंडरलाईन करून ठेवा. एखाद्या बघा द्रावणात जो घटक पदार्थ सर्वाधिक प्रमाणात असतो, जास्त प्रमाणात असतो त्याला काय म्हणतो आपण? द्रावक असं म्हणतो. आणि द्रावकापेक्षा कमी असणाऱ्या इतर घटक पदार्थांना द्राव्य असं म्हणतात. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. ओके. थोडंसं वेगळं ह्याने करतो मी. बघा काय म्हणतात त्या ठिकाणी की द्रावणात जो घटक पदार्थ बघा द्रावणात जो घटक पदार्थ सर्वाधिक प्रमाणात असतो त्याला काय म्हणतो आपण? द्रावक म्हणतात. आणि द्रावकापेक्षा कमी प्रमाणात असलेल्या इतर घटक पदार्थांना काय म्हणतो आपण? द्राव्य असं म्हणतो. ओके. जसं की आता पाणी. आता पाण्यामध्ये आपण मीठ टाकायले. ओके. आणि समजा पाणी काय 1 लिटर पाणी आणि त्याच्यामध्ये थोडंसं 1 चमचा मीठ टाकायले. आता मला सांगा त्याच्यातलं पाणी काय झालं? द्रावक झालं. काय झालं? द्रावक झालं. पण त्याच्यामध्ये मीठ काय होतंय? मिक्स होतंय. तर त्याला काय म्हणतो आपण? द्राव्य असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? द्राव्य असं म्हणतो. मग बघा नेक्स्ट आता यामध्ये द्राव्य द्रावकात मिसळून बघा कारण की द्राव्य एकदम कमी प्रमाणात आहे
आणि द्रावक कसं जास्त आहे. द्राव आता पाणी आणि मीठ याचा जर विचार जर केला, पाणी काय या ठिकाणी द्रावक आहे आणि मीठ काय आहे द्राव्य आहे. मग द्राव्य द्रावकात मिसळून द्रावण बनवण्याची क्रिया म्हणजे विरघळणे. त्याला काय म्हणतो आपण विरघळणे असं म्हणतो. कारण की नॉर्मली म्हणजेच काय की मीठ पाण्यात विरघळल्याशिवाय हे तयार होत नाही. मग द्रावणातील घटकांच्या अवस्थांप्रमाणे द्रावणांचे अनेक प्रकार होतात. बघा जसं की समुद्राचे पाणी, परत नंतर पाण्यात विरघळलेले बघा विरघळलेला मोरचूद असेल, पाण्यात विरघळलेले मीठ असेल, परत नंतर साखरेचा पाक, ही द्रावणे बघा द्रवामध्ये स्थायू ह्या प्रकारचे आहेत. याशिवाय द्रवामध्ये द्रव म्हणजेच काय की व्हिनेगार, विरल सल्फ्युरिक आम्ल, परत नंतर वायूमध्ये वायू जसं की हवा. आता हवेमध्ये बघा ऑक्सिजन मिक्स झालेला असतो, कार्बन डायऑक्साइड मिक्स झालेला असतो. परत नंतर स्थायूमध्ये स्थायू जसं की पितळ, पोलाद, स्टील म्हणजेच काय की पितळ कशापासून तयार होते हे आपण बघितलं आताच. मग बघा या ठिकाणी पोलाद, स्टेनलेस स्टील अशी मिश्रणे. परत द्रवामध्ये वायू जसं की क्लोरीन बघा क्लोरीन युक्त पाणी, हायड्रोक्लोरिक आम्ल असे द्रवणाचे प्रकार आहेत. त्याला बरोबर आता अंडरलाईन करून ठेवायचे आहे सगळ्या प्रकारांना. कोणते कोणते द्रवामध्ये द्रव, वायूमध्ये वायू, परत नंतर स्थायूमध्ये स्थायू, द्रवामध्ये वायू. परत नंतर हे त्याचे काय आपल्याला प्रकार पाहायला भेटतात. मग बघा समांगी मिश्रणाचे म्हणजेच द्रावणाचे संघटन संपूर्ण राशीभर एकसारखे असते. आता संपूर्ण राशीभर एकसारखे म्हणजेच काय की नॉर्मली जे काय समांगी मिश्रण आहे. आता मला सांगा ज्यावेळेस आपण लिंबू पाणी करतो, आता लिंबू पाणी केल्या, आता मला सांगा खालच्या पाण्यामध्ये आपल्याला लिंबू मिसळलेले दिसणार नाही आणि वरच्या पाण्यामध्ये दिसेल असं होणार आहे का? नाही. संपूर्ण पाण्यामध्ये आपण जर लिंबू टाकलं तर संपूर्ण पाण्यामध्ये काय होणार आहे ते एकसारखं मिसळणार आहे. म्हणजेच समांगी मिश्रणाचे म्हणजेच द्रावणाचे संघटन संपूर्ण राशीभर कसे असते एकसारखे असते. आणि द्रावक पारदर्शक द्रव्य असल्यास द्रावक कसं आहे पारदर्शक द्रव्य, जसं की पाणी कसं आहे पारदर्शक आहे म्हणजे तो काय द्रावक आहे. मग द्रावक पारदर्शक असल्यास द्रावण सुद्धा पारदर्शक असते व ते गालन कागदातून आरपार जाते. म्हणजेच काय की आपण चाळणीतून जर चाळायला गेलो आपण तर बघा त्यावेळेस काय होणार आहे ते दोन्ही पण म्हणजेच काय की एकदाच काय होणार आहे खाली पडणार आहेत. आता मला सांगा ज्या वेळेस आपण लिंबू पाणी तयार करतो म्हणजेच काय की पाण्यामध्ये काय घालतो आपण लिंबू टाकतो. आता लिंबू घातल्यानंतर आता ज्या वेळेस आपल्याला काय करायचं असतं एकदम त्याला प्यायला द्यायचं असतं त्यावेळेस आपण चाळणीने चाळून घेतो. आता मला सांगा चाळणीनं चाळताना लिंबू वर आणि पाणी खाली जाणार आहे का? नाही जाणार. म्हणजेच काय की दोन्ही एकदाच खाली जातील. म्हणजेच काय होते त्या ठिकाणी द्रावक पारदर्शक द्रव्य बघा द्रावक पारदर्शक द्रव्य असल्यास द्रावण सुद्धा काय असते त्या ठिकाणी पारदर्शक असते आणि ते गालन कागदातून काय जाते आरपार जाते. त्या दोघांपासून जे काही द्रावण तयार झालेलं असते ते आरपार गेल्यासारखं आपल्याला काय होते त्या ठिकाणी पाहायला भेटते. या फॉर्ममध्ये आलं लक्षात. त्याला बरोबर काय करायचं लक्षात ठेवा. याच्यामध्ये हे छोटे छोटाले पॉईंट एकदम बरोबर करायचे. म्हणजे तुमचा पेपर एकदम म्हणजेच काय की चांगल्या प्रकारे जातो. नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये बघा निलंबन किंवा त्यालाच काय म्हणतो आपण सस्पेन्शन असं म्हणतो. मग बघा वरील कृतीमध्ये दुसऱ्या चंचुपात्रात पाणी व भुसा ह्या दोन पदार्थांचे विषमांगी मिश्रण तयार झाले. आता पाणी आणि भुसा मला सांगा भुसा पाण्यामध्ये विरघळणार आहे का? कितीही तुम्ही ढवळत बसला कितीही ढवळत बसा मला सांगा त्या ठिकाणी म्हणजेच काय की भुसा पाण्यामध्ये विरघळणार नाही. बघा हे द्रव आणि स्थायू यांचे मिश्रण आहे. हे कशाचं मिश्रण आहे? द्रव आणि स्थायू याचं काय मिश्रण आहे. द्रव आणि स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला काय म्हणतो आपण निलंबन म्हणतात. त्याला अंडरलाईन करून ठेवा. जे काय द्रव आणि स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला काय म्हणतो त्या ठिकाणी म्हणजे काय की निलंबन असं म्हणतो. मग बघा नेक्स्ट आता निलंबनातील स्थायू कणांचा व्यास बघा 10चा म्हणजेच काय की 10⁻34 मीटर पेक्षा जास्त असतो. म्हणजेच काय की निलंबनातील जो काय स्थायू कणांचा जो काय व्यास असतो म्हणजे किती असतो 10⁻⁻⁴ मीटर पेक्षा कसा असतो जास्त असतो. त्यामुळे त्यांतून प्रकाशाचे संक्रमण होत नाही. म्हणजेच काय आता मला सांगा भुसा घेतला आणि पाणी घेतला आणि भुसा पाण्यामध्ये काय केला मिक्स केला आणि त्याच्यावरून काय केलं लाईट सोडली. आता मला सांगा त्याच्यावरून जर प्रकाश सोडला तर ते प्रकाश आरपार जाणार आहे का? नाही जाणार. म्हणजेच त्यामुळे त्यातून प्रकाशाचे संक्रमण होत नाही. तसेच सामान्य गालन कागदावर हे स्थायू कण बघा अवशेषी म्हणून राहतात आणि ज्यावेळेस आपण याला चाळायला घेऊ चाळणीनं मला सांगा त्यावेळेस त्याकडे फक्त पाणी खाली जाणार आहे आणि भुसा काय राहणार आहे जशाल तसा तुमच्या चाळणीमध्ये राहणार आहे व गालन क्रियेने
निलंबनातील द्रव्य व स्थायू घटकांचे विलनीकरण होते. म्हणजेच काय की नॉर्मली हे दोनही एकमेकांपासून काय होतात, वेगवेगळे होतात. म्हणजेच काय की भुसा वेगळा होतो आणि पाणी काय होतंय, वेगळं होतंय. पण या ठिकाणी द्रावणमध्ये तसं झालं का, नाही. म्हणजेच काय की पाण्यासोबत ते लिंबाचे कण पण काय आले, खाली आले. पण याच्यामध्ये तसं झालेलं नाहीये. परत नंतर नेक्स्ट आहे कलील. त्यालाच आपण काय म्हणतो, कोलॉइड असं म्हणतो. आता कलिलामध्ये बघा, आता बघा वरील कृतीमध्ये तिसऱ्या चंचुपात्रातील पाणी व दूध, ओके, कोणतं, पाणी व दूध यांचे मिश्रण अर्धपारदर्शक आहे. पाणी आणि दूध, आता पाणी मिक्स म्हणजे काय, दुधामध्ये पाणी मिक्स करा किंवा पाण्यामध्ये दूध मिक्स करा, हे अर्धपारदर्शक असते. आता घरी गेल्यानंतर करून बघा, म्हणजेच काय की हे जर करून बघितलं तर काय होईल, म्हणजेच काय की दुधामध्ये पाणी मिक्स केल्यानंतर आणि त्याच्यामध्ये काय केलं आपण, लाईट सोडला तर तो काही प्रमाणामध्ये लाईट काय जातो, खाली जातो. किंवा जसं की गढूळ पाणी, ओके, गढूळ पाणी तुम्ही कधी बघितले तर त्याच्यामधून जर लाईट सोडला तर काही प्रमाणामध्ये लाईट खाली जातो, ओके, किंवा प्रकाश समोर जातो. म्हणजेच वरील कृतीमध्ये तिसऱ्या चंचुपात्रातील पाणी व दूध यांच्या मिश्रणात अर्धपारदर्शक आहे. म्हणजेच ह्या मिश्रणाच्या पृष्ठभागावर प्रकाशाचे आपतन केले असता, म्हणजेच काय की प्रकाश टाकला असता, ओके, त्याचे काही प्रमाणात संक्रमण, म्हणजेच काय की काही प्रमाणामध्ये काय होते, ते समोर जाते व काही प्रमाणात अपस्करण होते. म्हणजेच काय की तिथून प्रकाश काय होतो, मागे फिरतो. याचे कारण म्हणजे बघा, ह्या विषमांगी मिश्रणातील पाण्याच्या अवस्थेमध्ये दुधाच्या प्रावस्थेचे सूक्ष्म कण सर्वत्र विखुरलेल्या स्थितीत असतात आणि ह्या कणांचा व्यास किती असतो, 10⁻⁴ मीटरच्या जवळ, -5 मीटरच्या जवळपास त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. त्यामुळे त्या ठिकाणी संपूर्ण प्रकाश आरपार जात नाही आणि अशा विषमांगी मिश्रणाला काय म्हणतो आपण, कलील असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, कलील असं म्हणतो. हे बरोबर काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. मात्र कलिलातील कणांच्या व्यासापेक्षा सामान्य गालन कागदाचे छिद्र मोठी असल्याने, म्हणजेच काय की नॉर्मली आता बघा, जसं की आपण चहा करतो, चहामध्ये काय काय टाकतो, पाणी टाकतो, परत नंतर त्या ठिकाणी काय टाकतो, दूध टाकतो, साखर टाकतो, पत्ती टाकतो, ओके. आता मला सांगा, पाणी, साखर आणि परत नंतर दूध म्हणजेच काय होतात, एकमेकांमध्ये मिक्स होऊन जातात. त्यामुळे त्या ठिकाणी चाळणीनं आपण गाळायला गेलो तरी त्याच्यातलं पाणी दूध हे वेगवेगळं होतंय का, नाही होत. म्हणजेच काय की आता चाळणीचे जे काही छिद्र असतात आपल्या, ओके, हे छिद्र म्हणजेच काय की यांच्या व्यासापेक्षा कसे असतात, मोठे असतात. म्हणजेच काय की 10⁻⁵, ओके, यांचा व्यास आहे या कणांचा आणि यांच्यापेक्षा कसे असतात, मोठे असतात. म्हणून त्या ठिकाणी बघा छिद्रे मोठी असल्याने गालन क्रियेमुळे कलील ह्या विषमांगी मिश्रणांचे विलगीकरण होत नाही. म्हणजे ते एकमेकांपासून अलग होतात का, नाही होत. म्हणजे दूध स्वतःच एक कलील आहे. दूध स्वतःच एक प्रकारचं काय कलील आहे, कारण की दुधामध्ये कोणते कोणते घटक आहेत ते आपण वर बघितलं आणि चाळणीमधून चाळून घेताना मला सांगा, दूध जशाला तसा खाली येणार आहे, ओके. म्हणजेच त्या ठिकाणी दूध पण एक प्रकारचं काय त्या ठिकाणी कलील आहे. त्याला बरोबर काय करायचं, अंडरलाईन करून ठेवा. म्हणजे हे पॉइंटच सर्व तुम्हाला महत्वाचे आहेत. बघा, ह्यामध्ये पाणी ह्या माध्यमात प्रथिने, स्निग्ध पदार्थ इत्यादींचे स्थायू कण व द्रव थेंब बघा यांचा व्यास 10⁻⁵ मीटर यांच्या आसपास असतो आणि विखुरलेले असतात. याशिवाय वायू जसं की धूर, वायूंमध्ये द्रव जसं की धुके, ढग असे आणखीन सुद्धा कलिलाचे काय प्रकार आपल्याला काय होतात त्या ठिकाणी पाहायला भेटतात. ओके, या फॉर्ममध्ये आलं लक्षात. पहिलं काय बघितलं होतं आपण या ठिकाणी, म्हणजेच काय की द्रावण बघितलं, दुसरं काय बघितलं त्या ठिकाणी, निलंबन कशाला म्हणतात, आणि तिसरं काय बघितलं, कलील कशाला म्हणतात. ओके, म्हणजेच काय की एखाद्या वेळेस एखादा पॉईंट समजला नसेल तर परत बघा, म्हणजेच काय की तुम्हाला तो समजून जाईल. ओके, परत नंतर नेक्स्ट आहे समजावून घेऊयात जनुगान. बघा, संयुगांना. आता संयुगे काय आहेत काय नाही हे परत आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी बघायचं आहे. ओके, मग बघा, आता द्रव्याचे प्रकार अभ्यासताना आपण पाहिले की मूलद्रव्य म्हणजे सर्वांत साधे संघटन असलेला द्रव्याचा प्रकार आहे. कारण की मूलद्रव्यांमध्ये एकाच प्रकारच्या अणूंचे संघटन असणार आहे. एकाच प्रकारचे अणू काय होतात त्याच्या मूलद्रव्यामध्ये पाहायला भेटतात. बघा, संयुग व मिश्रण ह्या प्रकारांचे संघटन तपासले असता असे लक्षात येते की 2 किंवा अधिक घटकांपासून बनलेले असते. म्हणजेच काय की नॉर्मली कशापासून बनलेले असते, 2 किंवा अधिक घटकांपासून बनलेले असते आणि हे घटक एकमेकांबरोबर जोडलेल्या स्थितीत असतात किंवा स्वातंत्र्य असतात. त्यावरून ते द्रव्य म्हणजे संयुग आहे की मिश्रण आहे याच्यावरून काय होत असते ते ठरत असते. मग आता संयुग कशाला म्हणायचं, मिश्रण कशाला म्हणायचं, आणखीन याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. ओके, या फॉर्म मध्ये बघा. नेक्स्ट आता या ठिकाणी आपल्याला कृती दिली आहे, ती कृती थोडीशी आपण काय करूयात बघूयात. बघा,
आता हे कृतीचं उत्तर खाली दिलेलं असते, आपण कृती समजावून घेऊयात, नंतर त्याचं उत्तर बघूया. दोन बाष्पन पात्र घ्या. ओके, परत नंतर पहिल्या पात्रात 7 ग्रॅम लोह किस आणि परत नंतर दुसऱ्यामध्ये 4 ग्रॅम गंधक आपल्याला काय करायचं घ्यायचं आहे. आणि दोन्ही बाष्पन पात्रातील द्रव्याजवळ नालाकृती चुंबक नेऊन म्हणजेच काय की निरीक्षण करा आणि पहिल्या पात्रातील सर्व लोह किस दुसऱ्या पात्रात काय होतील ओतून बघा काच कांडीने काय करा ढवळा आणि नालाकृती चुंबक बघा दुसऱ्या जवळ नेऊन निरीक्षण त्याचं काय करायचं आपल्याला करायचं आहे. मग बघा तसेच द्रव्याच्या रंगांचेही निरीक्षण करा, त्यावेळेस रंग काय बदललेला आहे का सारखाच आहे. परत नंतर आता दुसऱ्या पात्रातील बघा हे द्रव्य थोडे तपासून थंड होऊ द्या, तापून थंड होऊ द्या आणि ह्या द्रव्याच्या रंगात काही बदल झाला का हे निरीक्षण करा व त्यावर नालाकृती चुंबकाचा काय परिणाम होतो याचे निरीक्षण करा आणि सर्व निरीक्षणे पुढील तक्त्यामध्ये काय करायचे नोंदवायची आहे. मग याचं उत्तर आता खाली दिलेलं, याचं काय होतंय काय नाही ते. मग बघा आता मागील कृतीत लोहकीस व गंधक चूर्ण मिसळून बघा मिळालेल्या द्रव्याची नालाकृती चुंबकाने परीक्षा केल्यावर असे दिसले की म्हणजेच काय की लोहकीस आणि गंधक मिसळून म्हणजेच काय की एकमेकांमध्ये काय केले ते मिसळले. मिसळून द्रव्याची नालाकृती चुंबकाने परीक्षा केल्यावर असे दिसले की तयार झालेले द्रव्य म्हणजे लोह व गंधक यांचे मिश्रण आहे. म्हणजेच काय की नॉर्मली एक द्रव्य तयार होते आणि ते कशाचं झाले त्या ठिकाणी लोह आणि यांच्या गंधक यांच्या मिश्रणाचं आहे आणि त्याला दोन्ही घटकांचे गुणधर्म होते. म्हणजेच काय की त्याच्यामध्ये काय होतात आपल्याला दोन्ही घटकांचे त्या ठिकाणी गुणधर्म आपल्याला पाहायला भेटतात. परत नंतर काही कण पिवळे दिसले, त्याच्यामधले काही कण कसे दिसतात आपल्याला पिवळे दिसतात. बघा ते गंधकाचे होते, ते कशाचे होते त्या ठिकाणी गंधकाचे होते. आणि काही कण काळे दिसले, ते कोणाचे होते लोहाचे होते. आणि लोह चुंबकाकडे ओढले जाण्याचा लोह कणांचा गुणधर्म ही कायम होता. म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी तो बदलणार आहे का नाही. म्हणजेच काय की नॉर्मली मला सांगा यांच्यामध्ये मिश्रण होण्याच्या अगोदर सुद्धा लोह काय करत होतं लोखंडाला म्हणजेच काय की लोह हे चुंबकाला काय करत होतं एक खेचत होतं स्वतःकडे. तर त्यांच्यामध्ये मिश्रण झाल्यास सुद्धा त्या ठिकाणी काय झालं ते आकर्षित झालं. म्हणजेच या द्रव्यात लोह व गंधक हे घटक स्वतंत्र स्थितीमध्ये होते. म्हणजेच काय की नॉर्मली वेगवेगळ्या स्थितीमध्ये होते. या उलट लोहकीस व गंधक एकत्र तापून थंड केले असता त्यावर चुंबकाचा परिणाम झाला नाही. म्हणजेच काय की नॉर्मली एकत्र करून काय केलं त्याला थंड केलं, त्यावेळेस त्यांच्यावरती चुंबकाचा परिणाम झाला नाही आणि गंधकाच्या वैशिष्ट्यामुळे पिवळा रंगही दिसेनासा झाला. म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी पिवळा रंग काय झाला नाहीसा झाला. यावरून लक्षात येते की वरील कृतीत तयार झालेले द्रव्य मूळ घटकांपेक्षा कसा आहे वेगळा आहे. म्हणजेच काय की मूळ घटक जे काय मूलद्रव्य आहेत त्यांचे गुणधर्म याच्यात दिसले का नाही. मग बघा या कृतीमध्ये तपासण्याच्या बघा तापवण्याच्या क्रियेमुळे लोह व गंधक या मूलद्रव्यांमध्ये रासायनिक संयोग घडून आला व लोह व गंधक यांचे अणु रासायनिक बंधाने जोडले जाऊन नव्या संयुगांचे रेणू काय झाले तयार झाले आणि नवीन संयोग तयार झालं की त्याच्यामधले घटक मूलद्रव्यांचे गुणधर्म काय होतात नाहीसे होतात. या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट आहे आता रेणुसूत्र व संयुजा. आता रेणुसूत्र कशाला म्हणतात आणि संयुजा कशाला म्हणतात हे थोडंसं काय करा त्या ठिकाणी आपण बघूया. मग बघा संयुगामध्ये घटक मूलद्रव्यांचे प्रमाण ठराविक असते. जे काही संयुग असते त्याच्यामध्ये घटक मूलद्रव्यांचे प्रमाण कसं असते ठराविक असते. म्हणजेच काय की तेवढ्याच प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला मूलद्रव्य पाहायला भेटतो. मग बघा संयुगांच्या रेणूंमध्ये घटक मूलद्रव्यांचे अणु विशिष्ट संख्येने एकमेकांना जोडलेले असतात. जसं की संयुग, आता पाणी एक प्रकारचं काय संयुग आहे. आता पाण्यामध्ये बघा H2O. आता मला सांगा कधी कुठं तुम्ही वाचलंय का की पाण्याचं रेणुसूत्र आता H3O झालंय. कधी वाचलंय का नाही. किंवा असं झालंय H2O2 झालंय, असं कधी वाचलंय का नाही. पाण्याचं रेणुसूत्र सारखं म्हणजेच काय की नॉर्मली रासायनिक सूत्र तेच राहणार आहे, H2Oच राहणार आहे, बदलणार आहे का कधी नाही. म्हणजेच याच्यामध्ये काय दिले बघा की संयुगाच्या रेणूंमध्ये घटक मूलद्रव्यांचे अणु विशिष्ट संख्येने एकमेकांना जोडलेले असतात. त्यांच्यामध्ये बदल होतो का कधी कधीही बदल होत नाही. आणि संयुगाच्या एका रेणूमध्ये कोणकोणत्या मूलद्रव्याचे प्रत्येकी किती अणु आहेत हे बघा रेणुसूत्राच्या सहाय्याने त्या ठिकाणी आपल्याला दर्शवता येते. मग बघा रेणुसूत्रामध्ये सर्व घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा व प्रत्येक संज्ञेच्या पायापाशी त्या मूलद्रव्य बघा अणूंची संख्या ही
माहिती समाविष्ट असते. म्हणजेच काय की नॉर्मली आता रेणुसूत्रामध्ये काय असते, सर्व घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा, घटक मूलद्रव्य असतात त्यांच्या संज्ञा त्या ठिकाणी असतात आणि प्रत्येक संज्ञेच्या पाया म्हणजे का त्या अणूची संख्या असते. बघा पायाशी त्या अणूची काय संख्या आपल्याला पाहायला भेटते. ओके, आता या ठिकाणी बघा पाणी. आता पाणी जसं की रेणुसूत्र पाण्याचं काय H2O आहे. आता मला सांगा याच्यामध्ये घटक मूलद्रव्य कोणते आहेत, म्हणजे काय हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. आता हायड्रोजन किती आहेत 2 आणि ऑक्सिजन किती आहेत 1. परत नंतर आता हायड्रोक्लोरिक ऍसिड. ओके, आता हायड्रोजन क्लोराईड म्हणजे इथं जर बघितलं हायड्रोजन किती आहे म्हणजे काय घटक मूलद्रव्य कोणते आहेत हायड्रोजन आणि कोणतं आहे क्लोरीन. आता हायड्रोजन याच्यात किती आहे 1 आणि क्लोरीन किती आहे 1च आहे. परत नंतर मिथेन. आता मिथेनचं रेणुसूत्र काय त्या ठिकाणी CH4 आहे. आता कार्बन किती आहे मग 1 आणि परत नंतर घटक मूलद्रव्य दुसरा कोणता आहे हायड्रोजन. आता मला सांगा कार्बन किती आहे या ठिकाणी 1च पाहायला भेटतो आणि हायड्रोजन बघा किती पाहायला भेटतात आपल्याला 4 पाहायला भेटतात. ओके, परत नंतर मॅग्नेशियम क्लोराईड. आता मॅग्नेशियम क्लोराईड मध्ये घटक मूलद्रव्य कोणते कोणते आहेत मॅग्नेशियम आणि परत नंतर कोणता आहे क्लोराईड आहे. ओके, मग बघा आता मॅग्नेशियम किती आहे 1च आहे आणि क्लोराईड किती आहे त्या ठिकाणी 2 आपल्याला काय होतात पाहायला भेटतात. म्हणजे हे सगळे काय झाले संयोग आपल्याला काय होतात पाहायला भेटतात. हे काय संयोगाची नावं आहेत. ओके, या फॉर्म मध्ये आलं लक्षात. चल मग बघा रेणुसूत्र आणि रेणूमधील विविध मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या यांतील संबंध आपण काय केलाय पाहिलेला आहे. अणू एकमेकांना रासायनिक बंधाने जोडलेले असतात. जे काय अणू असतात एकमेकांना कशाने जोडलेले असतात रासायनिक बंधांनी जोडलेले असतात. दुसऱ्या अणूशी रासायनिक बंधाने जोडले जाण्याची क्षमता हा प्रत्येक अणूचा रासायनिक गुणधर्म आहे. कसा आहे तो रासायनिक गुणधर्म आपल्याला त्या ठिकाणी काय होते पाहायला भेटते. बघा आता ही क्षमता एका संख्येने बघा दर्शवतात व ही संख्या म्हणजे त्या अणूंची संयोजा होय. म्हणजेच काय की नॉर्मली आता एक मूलद्रव्य दुसऱ्या मूलद्रव्याला काय होणार आहे म्हणजेच काय की रासायनिक बंधांना जोडलेला जाणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही ना काहीतरी क्षमता असणार आहे. आता ही क्षमता एका संख्येने बघा दर्शवतात व आता ही संख्या म्हणजेच त्या अणूची काय असते संयोजा असते. परत नंतर नेक्स्ट बघा आता एक अणू त्यांच्या संयोजी इतकी रासायनिक बंध इतर अणूबरोबर काय करत असतो. साधारणपणे मूलद्रव्यांची संयोजा त्यांच्या विविध संयुगांमध्ये काय असते स्थिर असते. ओके, त्या ठिकाणी आपल्याला काय होते पाहायला भेटते. बघा माहिती आहे का तुम्हाला आता वैज्ञानिकांनी 18व्या व 19व्या शतकात संयुगांच्या संघटना संबंधात अनेक प्रयोग केले व त्यावरून मूलद्रव्यांच्या संयोजा काय केल्या शोधून काढल्या. प्रत्येक मूलद्रव्याची संयोजा कशी काढतात कशी नाही आपण वर बघितलेले मागच्या धड्यामध्ये पण काय केले बघितलेलं आहे. ओके, ते एकदा बघून घ्या. मग बघा हायड्रोजन हा सर्वात हलक्या मूलद्रव्याची संयोजा किती 1 आहे. आता सर्वात हलका मूलद्रव्य कोणता या ठिकाणी हायड्रोजन आहे. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. कधी कधी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्याची संयोजा किती आहे 1 आहे. सर्वात हलका मूलद्रव्य कोणता आहे त्या ठिकाणी हायड्रोजन आपल्याला पाहायला भेटतो. मग बघा असे मानून वैज्ञानिकांनी इतर मूलद्रव्यांच्या संयोजा काय केल्या ठरवलेल्या आहेत. ओके, या फॉर्म मध्ये चला म्हणजेच काय आता इथे तक्ता दिलाय. आता पाठीमागच्या चॅप्टर मध्ये आपण सर्व काय केले बघितलेले संयोजा कशी काढायची कशी नाही. एकदा ते लेक्चर बघून घ्या आणि याच्यावरती काय संयोजा तुम्हाला काय करायच्या भरायच्या आहेत. संयोजा किती आहेत किती नाही ते. ओके, चला मग नेक्स्ट बघा आता. ओके, तो तक्ता वरचा तक्ता तुम्ही भरून घ्या. ओके, आता या ठिकाणी आपण जे काही रेणुसूत्र कसं लिहितात ओके किंवा रेणुसूत्र काढायचं कसं हे थोडंसं आपण त्या ठिकाणी बघूयात. ओके, मग त्याच्या काही पद्धती आहेत. आता कधी कधी काय होते की आपल्याला एखादं संयुग सांगितलेलं असते पण त्या संयुग सांगितल्यानंतर आपल्याला त्याचं रेणुसूत्र लिहिता येते का नाही लिहिता येत. तर मग आता काही पद्धती आहेत. आता त्याच्यावरून आपण त्याचं रेणुसूत्र काय करूयात तयार करूयात. मग बघा आता तिरकस गुणाकार पद्धतीने बघा साध्या संयुगांचे रेणुसूत्र लिहिणे. आता या ठिकाणी बघा की समजा आता कार्बन डायऑक्साइड आहे CO2 आहे. ओके, कार्बन डायऑक्साइड आहे. मग आता या ठिकाणी घटक मूलद्रव्यांची संज्ञा लिहिणे. मग आता जे काही घटक मूलद्रव्य आता कार्बन डायऑक्साइड मध्ये घटक मूलद्रव्य कोणते कोणते त्या ठिकाणी कार्बन आहे आणि ऑक्सिजन आहे. कार्बन आणि ऑक्सिजन मी काय केला लिहिला आणि त्या मूलद्रव्याखाली त्यांची संयोजा लिहा. आता कार्बनची संयोजा आपण काल बघितली किती आहे 4 आहे आणि ऑक्सिजनची संयोजा किती आहे 2 आहे. ओके, मग बघा आता बाणांनी दर्शवलेला तिरकस गुणाकार त्या ठिकाणी करायचा. याचं याच्यासोबत करा याचं याच्यासोबत करा. ओके, म्हणजे या ठिकाणी किती झालं बघा कार्बन किती आले 2 आले आणि ऑक्सिजन किती आले या ठिकाणी 4. बघा C2O4 म्हणजे काय तिरकस गुणाकाराने मिळालेले सूत्र कोणते C2O4 आहे. मग आता या ठिकाणी बघा की आता संयुगांचे अंतिम रेणुसूत्र लिहिणे. आता अंतिम रेणुसूत्रामध्ये घटक अणूंची संख्या लिहिण्या बघा संख्या लहानात लहान व पूर्णांकी असावी यासाठी आवश्यक असणाऱ्या बघा पायऱ्या 4 मधील ओके सूत्रांश योग्य अंकाने काय करायचे भागायचे. ओके, आता या ठिकाणी बघा तिरकस गुणाकाराने मिळालेले सूत्र कोणतं या ठिकाणी C2O4 आहे.
आता मला सांगा, आता 2 ला आणि 4 ला कोणत्या एका संख्येनं भाग जाईल? 2 न भाग जाईल. मग चला, बे1 बे दोन्ही 4 म्हणजे 2 ने भागून मिळालेले अंतिम रेणुसूत्र काय असणार आहे त्या ठिकाणी? CO2 असेल. म्हणजे काय झालं, हे कार्बन डायऑक्साईड काय होते आपल्याला पाहायला भेटतंय. ओके, या फॉर्म मध्ये. मग बघा, खालील तक्त्यात मूलद्रव्याच्या जोड्या व त्यांच्या संयोज्या दिल्या आहेत आणि त्यांच्या त्या ठिकाणी बघा तर्कसंगत उपयोग करून त्या ठिकाणी त्या मूलद्रव्य जोडण्या बघा जोड्यांपासून तयार होणाऱ्या संयुगांचे बघा शेवटच्या रकान्यात लिहा. म्हणजे त्यांचे रेणुसूत्र काय तयार होते काय नाही. आता याचं जर रेणुसूत्र जर बघितलं तर काय तयार होते काय नाही, थोडंसं काय करायचं त्या ठिकाणी बघायचं. आता इथं कार्बन आहे, इथं हायड्रोजन आहे. मग आता थोडंसं ओके, कार्बन आहे हायड्रोजन आहे. मग आता पहिल्यांदा मी काय करतो, लिहून घेतो. आता ह्याचं रेणुसूत्र आपल्याला तयार करायचं. इथं कार्बन आहे, इथं काय आहे हायड्रोजन आहे. इथं किती आहे 4, इथं किती आहे 1 आहे. मग बघा, आता इथं तिरकस गुणाकार करा. मग आता इथं काय होणार आहे, कार्बन किती झाला या ठिकाणी 1 तयार झाला आणि हायड्रोजन किती तयार झाला 4. आता मला सांगा, इथं 1 आणि 4 याच्यामध्ये सारखा भाग जाणार कोणता आहे का? नाही. म्हणजे फायनल याचं रेणुसूत्र किती तयार होणार आहे? CH4. ओके, हे काय म्हणतात, त्याचं रेणुसूत्र तयार होणार आहे. हे रेणुसूत्र तयार करण्याच्या काय आपल्याला पायऱ्या काय होतात पाहायला भेटतात. परत नंतर दुसरं बघा, आता दुसरा कलर हाच ठेवतो असलं. परत नंतर आता बघा, इथं नायट्रोजन, परत नंतर काय हायड्रोजन. आता नायट्रोजन किती दिलाय 3, हायड्रोजन किती दिलाय 1. चला मग आता परत नंतर तिरका गुणाकार करा. ओके, इथं 1 दिलाय, तिरका गुणाकार करा. तर काय होणार या ठिकाणी बघा, N1 होईल आणि परत नंतर हायड्रोजन 3 म्हणजेच काय की NH3 काय झाला तयार झाला. हे त्याचं रेणुसूत्र काय झालं तयार झालं. परत नंतर फेरस. आता परत याचा तिरका गुणाकार करा वाटल्यास असा. मग आता इथं काय होईल, फेरस 2 तयार होतील. ओके, बघा Fe किती झाले 2 आणि परत नंतर S किती झाले 2. ओके, आता दोन्ही ह्याला काय केलं भागलं तर काय होणार या ठिकाणी FeS काय होणार आहे तयार होणार आहे. परत नंतर या ठिकाणी काय होईल, तिरका गुणाकार केला. परत नंतर काय होईल या ठिकाणी C2O4 काय झालं तयार झालं. आणि आता 2 आणि 4 ला एकाच कोणत्या तरी संख्येनं भाग जातो म्हणजे काय होईल या ठिकाणी CO2 काय होईल त्या ठिकाणी तयार होईल. म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी रेणुसूत्र तयार करण्याची काय आहे पद्धत आहे. ओके, या फॉर्म मध्ये आलं लक्षात. या ठिकाणी आपला कम्प्लिटली चॅप्टर काय झालंय संपलेला आहे. ओके, तर आता याच्या नेक्स्टच्या चॅप्टर मध्ये आपण काय सुरू करणार आहोत, समोरचा चॅप्टर सुरू करणार आहोत. तो म्हणजे कोणता आहे या ठिकाणी, धातू आणि अधातू. ओके, या फॉर्म मध्ये हा चॅप्टर बरोबर काय करा, वाचून घ्या. काय समजलं नसेल तर विचारू शकता आणि एखादी गोष्ट समजल्यानंतर परत व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला काय करणार आहे समजणार आहे. ओके, या चला भेटूयात नेक्स्ट चॅप्टर मध्ये. थँक्यू सो मच.